AI म्युझिक इंडस्ट्री संपवणार का? AI मुळे पत्रकारिता, वकील, शिक्षक, शेकडो गोष्टींवरती परिणाम होईल यात मला शंकाच नाही. सुरू झाली म्हणजे ती प्रोसेस, फक्त इतक्या फास्ट होणार आहे की लोकांच्या पायाखाली वाळू सरकणार आहे असं माझं मत आहे. म्हणजे आता AI इंडिपेंडेंटली विचार करायला लागलेले आहे आणि नाही तो झाल्यानंतर मग तो माणसाच्या हिताच्या विरुद्ध कशावर विचार करू शकणार नाही. सो चॅट डीप सीक चीनने अतिशय मात केली, अगदी बरोबर आहे, त्यांनी NVIDIAचे शेअर्स कोसळले खूप झालं. पण ChatGPT नसता तर डीप सीक सहजरित्या निर्माण झाला असता असं नाही, हे लोकांना माहित नाही. अच्छा. इंग्रजी, मराठी अशा दोन्ही भाषेतून लेखन करताना कठीण विषयाची सहज साध्या भाषेत सामान्य वाचकांना व नवतरुणाईला माहिती व ज्ञान देणारा आजच्या पिढीचा आवडता लेखक म्हणजे श्री अच्युत गोडबोले. कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी करतानाच विज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि संगीत व साहित्य क्षेत्रातही ते लेखक आणि वक्ते म्हणून महाराष्ट्र व देशात सुपरिचित आहेत. किमयागार, झरा, सांभाळून, संगणक युग ही त्यांची पुस्तके सर्व वयोगटातील वाचकांच्या आवडीची. युवा पिढीचे ते आयकॉन आहेत. संगणक व IT क्षेत्रातील अनेक देशी व विदेशी कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ श्रेणी अधिकारी म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या संपूर्ण कार्याची व व्यक्तिमत्वाची ओळख आज आपण करून घेणार आहोत त्यांच्याच शब्दातून. चला तर व्हॉट स्टुडिओच्या व्हॉट्सअप पॉडकास्टमध्ये त्यांची थेट भेट ऐकूया. सर, तुमचं करिअर आपण दोन भागात डिवाइड करू शकतो. एक म्हणजे टेक्निकल म्हणजे सॉफ्टवेअर साईडचं, आणि दुसरं म्हणजे क्रिएटिव्ह ॲज अ रायटर म्हणून. सर, मग टेक्निकल करिअर मधले चॅलेंजेस ओव्हरकम करताना तुमचा प्रवास कसा होता? त्यावेळेला मला सगळी व्यसनं होती, माझ्या मुलाला ऑटिझम झाला होता. मी तोपर्यंत ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये काम केलेलं होतं, पण सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये मला काही माहित नव्हतं. सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये ऑपरेटिंग सिस्टम, डेटा कम्युनिकेशन नेटवर्क्स, कंपायलर, कम्प्युटर आर्किटेक्चर हे सगळे विषय कळल्याशिवाय तुम्हाला सिस्टम सॉफ्टवेअर येत नाही. बरोबर. आणि मी पटणीमध्ये जेव्हा काम करायला सुरुवात केली, नारायण मोदींनी पटणी सोडली आणि इन्फोसिस चालू केली, त्याच खुर्चीवर बसून मी पटणी 11 वर्ष चालवली. आणि त्या वेळेला माझ्या हाताखाली सगळे सिस्टम सॉफ्टवेअरचे 40-50 IITतले BTech MTech झालेली मुलं आणि 5-7 वर्ष अनुभव असलेले 5-7 वेळेला इंग्लंड अमेरिकेला गेलेली. आणि मला त्यातलं काही येत नव्हतं. मला ऍप्लिकेशन येत होती, मी बँकिंग, प्रोडक्शन प्लॅनिंग, पर्चेसिंग वगैरे, पण मी काही कम्प्युटर सायन्सचा BTech MTech नव्हतं. 4 आणि 6 वर्ष शिकलेले ते सगळे विषय एकमेकात गुंतलेले. म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आलं नाही तर कम्प्युटर आर्किटेक्चर कळत नाही, कम्प्युटर आर्किटेक्चर कळलं नाही तर ऑपरेटिंग सिस्टम कळत नाही, ऑपरेटिंग सिस्टम कळलं नाही तर कंपायलर कळत नाही, कंपायलर नाही कळलं डेटाबेसेस कळत म्हणजे कळत नाही, म्हणजे बरोबर न कळतं पण नीट कळत नाही. सगळं एक अंतर. प्रत्येकाची 400-600 पानी 3-3 लेखकांनी लिहिलेली पुस्तकं, 4 आणि 6 वर्ष शिकलेली अशी 40 मुलं माझ्या हाताकडे गेले. तेव्हा मला काही प्रोजेक्ट मला काही कळे ना, त्यांच्या प्रोजेक्टच्या डिस्कशन मध्ये भाग घेता येईना, मला भयंकर डिप्रेशन यायला लागलं. त्यावेळी सगळी मला व्यसने होती. मी 40 सिगरेटी प्यायचो, अर्धी बाटली दारू प्यायचो वगैरे, असं सगळं 10, 12, 15 पानं, पानपराग 120, 300 सगळं मला त्यातला तज्ञ होतो. ओ माय गॉड. एकाने सांगितलं तुम्हाला दारू सोडायची आहे का? म्हणलो हो. तर म्हणलं की तुम्ही भांग चालू करा. मग मी नरिमन फंडून महालक्ष्मीला उतरायचो, भांग प्यायचो, मग अंधेरीला यायचो आणि अंधेरीला पुन्हा 2-3 पेग्स भरून घ्यायचो. असं मी करतेच गेलेलो. पण त्याच वेळी माझ्या मुलाला ऑटिझम डिटेक्ट झाला. ऑटो म्हणजे सेल्फ, आणि ती तर त्याच्यावर उपाय नाही, आणि आता त्याला पैसे जमा केले पाहिजे इथे लक्षात आलं. त्यावेळेचा इंटरेस्ट रेट जो होता त्याप्रमाणे 3 कोटी जमा करायचे असं लक्षात आलं. बापरे. किंवा कोणाला तरी त्यावेळी अशा रेसिडेन्शियल हे नव्हत्या, त्यावेळेला शाळाही नव्हत्या, ऑटिझम फार लोकांनी कमी ऐकलेलं होतं. 1984ची गोष्ट करते. आणि त्या वेळेला मग म्हणलं तर पैसे जमा कसं करायचं, कारण 10 वर्ष काम करून सुद्धा माझ्याकडे 200 रुपये शिल्लक होते फक्त, बँक बॅलन्स.
आणि त्यामुळे मग मला जॉब टिकवण्याची गरज होती. जॉब टिकवणं म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर शिकलं पाहिजे. मग सिस्टम सॉफ्टवेअर शिकलं म्हणजे अत्यंत मोठा स्ट्रगल झाला. म्हणजे एक व्यसन मी 10 मिनिटात सगळी सोडली त्यावेळेला. ते 40 वर्ष मी कशाला स्पष्ट नाही केलेलं. ते सोडली 10 मिनिटात. मी नंतर मग चक्क 11 तास रोज आणि वीकेंडला 18 तास सगळं एकलव्यासारखं स्वतः शिकत गेलो. सर, एका IT कंपनीचे CEO आणि अनेक पुस्तकांचे लेखक असा तुमचा प्रवास खूप डायव्हर्स आहे. कसं काय जमू शकलात? करिअर मध्ये बऱ्यापैकी होती. मी बोर्डात 16वा, युनिव्हर्सिटीत पहिली ते IIT पर्यंत गणितात एकही मार्क गेलेले नाही जवळ. आणि मग IIT मी युनिव्हर्सिटीत पहिले आला तर तुम्हाला खरं IITच्या एंट्रन्सला बसण्याची गरज नव्हती. पण मी तरी सुद्धा बसलो. पण सोलापूरला मला कोणी सांगितलंच नाही असं नियम आहे म्हणून. ऑल इंडियात मी काहीतरी 22-28 पण लक्षात नाही काहीतरी नंबर होता. आणि मग मी केमिकल इंजिनिअरिंग घेतलं. आणि त्यावेळेला मला मेस टेबल मध्ये बसलो असताना कोणीतरी इंग्रजी शिक्षण मराठी मीडियम मधनं झालेलं आहे. मग इंग्रजी तुम्हाला इतकं पण येत नाही का? एका वाक्यात काहीतरी चूक झाली बोलताना. मग 10 महिने मी इंग्रजीच केलं. त्याचा मला भयंकर फायदा झाला. तसंच मी पुढे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या अकाउंटिंग करत असतो. अकाउंटिंगचं स्पेसिफिकेशन लिहिलं होतं. त्यात कोणीतरी म्हणतो मला एवढं पण अकाउंटिंग येत नाही का? मग BCom पर्यंत अकाउंटिंग वाचून काढ. बापरे. पण हे सगळं ठीक आहे. पण कम्प्युटर सायन्स म्हणजे 4-6 वर्ष IITतल्या सरकारी ठिकाणी BTech MTech केलेली मुलं, 5-7 अमेरिकेला जाऊन आलेली, 8-10 वर्ष अनुभव असलेली, हे मी कुठं करणार? तर मी एकलव्यासारखं स्वतःला शिकावं लागलं. पण ते अनेक महिने प्रचंड परिश्रम करून आपल्याला येत कसं नाही. आणि ते मग थोडंफार यायला लागलं. सगळे कॉन्टेक्स्ट कळायला लागले. मग मी म्हटलं ह्याच्याच पहिल्यांदा पुस्तक लिहावं. म्हणून ऑपरेटिंग सिस्टमचं सगळ्यात अवघड विषयाचं 700 पुस्तक लिहिलं. नारायण मूर्तींपासून अनेक लोकांचं कौतुक. सर, आपण अनेक IT कंपन्यांच्या उच्च पदावर कार्यरत होतात आणि आताच्या जगाच्या दृष्टीने करिअर वाईज आणि आर्थिक दृष्ट्याही सक्सेसफुल आहात. मग हे सगळं सोडून अचानक तुम्हाला नवीन क्षेत्रात पदार्पण करावं असं का वाटलं? मी 32 वर्ष ITच होतो. 23 वर्ष CEO म्हणजे पटनीचा मुख्य होतो. सिंटेलचा मॅनेजिंग डायरेक्टर होतो. L&Tचा CEO होतो. L&T ITचा. ओके. आणि 23 वर्ष मी हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या कंपन्या चालवल्या. म्हणजे चेन्नई, बंगलोर, पुणे, मुंबई सगळीकडे शेकडो हजारो मुलं. अमेरिकेत 6 ऑफिसेस, युरोपमध्ये 3, जपानमध्ये 2, ऑस्ट्रेलियात 1 असे साम्राज्य चालवली. 100-150 वेळा परदेशी जाऊन आलो. आणि सगळं अतिशय जेट सेटिंग म्हणजे खूपच धुमश्चक्रीत आयुष्य. आता सकाळी सिंगापूरला उद्या सॅन फ्रान्सिस्को असं सगळं अशा प्रचंड याच्यात मी आयुष्य काढलं. आणि त्याची गंमत अशी झाली की आमच्या घरी पाडगावकर, बापट, करंदीकर घरी यायचे. आमच्या घरी भीमसेन जोशी, कुमार गंधर्व शास्त्रराज घरी यायचे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्या इतकंच ह्याच्यापेक्षाही जास्त संगीत, साहित्य, चित्रकला महत्वाची आहे हे संस्कार घरी झालेले. बरोबर. आणि त्याच वेळेला परीक्षेकरता अभ्यास करायचा नाही, त्या विषयावर प्रेम करून अभ्यास करा असे संस्कार झाल्यामुळे मी खूप अवांतर वाचत गेलो. आणि IITत असताना आमचा एक ग्रुप जमला, प्रचंड ब्रिलियंट माणसाचा. तोपर्यंत मला वाटतं आपण खूप अगदी चांगले वर का. पण TIFR, IIT आणि BRC यातल्या लोकांचा ग्रुप जमला. त्यातला एक TIFRचा मुलगा स्टॅनफोर्ड मध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर क्वांटम फिजिक्सचा, श्रीकृष्ण दाणी हे जगातल्या पहिल्या 50 मॅथमॅटिक्स, जगातल्या पहिल्या 50 मॅथमॅटिशियन पैकी एक होय. अशी सगळी मंडळी मी त्यांच्याकडे अट्रॅक्ट झालो. आणि आमचा एक मग दर महिन्याला एकदा, मग महिन्याला दोनदा, मग आठवड्याला एकदा, आठवड्याला दोनदा असे मी भेटत गेलो. आणि ही मंडळी त्यांच्या विषयात ग्रेट होतीच, पण त्यांना इतर अनेक विषयात इंटरेस्ट होता. इतिहास, अँथ्रोपॉलॉजी, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, फिलॉसॉफी, मॅथमॅटिक्स आणि संगीत, साहित्य, चित्रकला. आणि त्यामुळे मी संबंध त्याच्यात खेचला गेलो. म्हणजे सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, कॅन्ट, रसेल सगळे फिलॉसॉफी, इंडियन फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स, मी ॲडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस, मार्क्स, BA पर्यंत इकॉनॉमिक्स वाचून काढलं की सगळं आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे कुतूहल हा जो प्रकार आहे ना, माणूस निर्माण झाला त्यावेळेला भरती ओहोटी होती समुद्राची, त्यावेळेला सूर्यचंद्र उगवत मावळत असणार, ज्वालामुखी असतील, भूकंप असतील. त्यावेळेला माणसाने का हा प्रश्न विचारला आणि त्यातनं विज्ञान निर्माण झालं. ते आपल्या फायदा करता त्यांनी वळवलं, त्यातनं तंत्रज्ञान निर्माण झालं. तो एकत्र राहायला लागला, त्यातनं समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान हे सगळं निर्माण झालं. आणि त्यांना आयुष्याचा अर्थ लावायला सुरुवात केली. त्यामुळे मग संगीत, साहित्य, चित्रकला आहे ते सगळं कसं घडलं असलं पाहिजे, त्यातले शिल्पकार कोण होते, त्यातली मूलतत्व काय होते, सगळं कळणं शक्य नाही आपल्याला. पण मूलतत्व काय होती, आणि हीच खरी परीक्षा आहे. नुसतं आपलं BTech आणि GID देऊन अमेरिकेत जरा कोणाने शक्य होईल, काय त्यावेळी फालतूच. ते हे वेट लागलं त्यावेळेला.
ते पहिल्या एकेकडचा टॉपर मी 3 वर्षानंतर हेच वाचत गेलो. म्हणजे सगळं कपाट याच पुस्तकाने भरलेलं होतं. सर तुमच्याकडे 7,000 पुस्तक आहेत असं मी ऐकलं. हो 7,000 पुस्तक. आता मी बरीच द्यायच्या भागावर. सर शिक्षणादरम्यान आणि IT क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी आपण एका सामाजिक चळवळीत भाग घेतला होता. तो अनुभव कसा होता? भारतात गरिबी आणि बेकारी काय ते कळलं पाहिजे. मला काय करायचं असं कधी वाटलं नाही मला. आणि परीक्षेला येणार आहे का असं कधी वाटलं नाही. बरोबर. आणि त्यावेळी वाचत गेलो मी. आणि मग शेवटी मग आपल्याला भारतात अन्याय कसे होतात किंवा बेकारी कशी किंवा भारतात समाज कसा आहे हे कळलं पाहिजे म्हणून आपण चळवळीत सामील व्हायला पाहिजे म्हणून शहाद्याला मी आदिवासींमध्ये गेलो. अच्छा. IIT झाल्यानंतर मी जॉब केलाच नाही. ओके. आणि मग आदिवासी मी बरंच काम केलं. मग तिथे एक सत्याग्रह केला. तो सत्याग्रह जमीन वाटून द्या आदिवासींना म्हणून. साधारण कुठल्या साली? 1972-73. बर बर. आणि ती जमीन वाटून द्या म्हणून सांगितलं. वडिलांना वाटलं आता IIT पास झाला आणि गेला आदिवासींमध्ये म्हणजे सगळं खराब झालं. तर पूर्ण दाढी होती माझी, धोती पायजमा घालत होतो. भिल्ल आदिवासी होते, भिल्लोरी भाषा वगैरे मी थोडीफार बोलायचो. त्यावेळी जमिनीचा तुकडा होता. आम्ही म्हणलं वाटून द्या. ते म्हणलं इथे जंगल आहे. म्हणजे जंगल असण्याकरता दर एकरामध्ये एवढी झाडं असावी लागतात, पैसे फक्त गवत आहे. ते म्हणले नाही त्यांना काय पैसे आहे. मला कळलं नाही. पण ते आम्ही लेख लिहिले, आम्ही मोर्चे काढले, बरं काय काय केलं. मग शेवटी सत्याग्रह, मिठाच्या सत्याग्रहासारखं आम्ही शांतता सगळं चळवळ होती आमची. मग हे म्हणून मग आम्ही आत गेलो आणि गवत असं कापलं. गवत कापल्यानंतर मग त्यांनी आम्हाला पकडलं, तुम्ही अतिक्रमण करताय म्हणून. पकडल्यानंतर मग डांबून ठेवलं. दुसऱ्या दिवशी खटला झाला. मग जेल झाली 10 दिवस. बापरे. धुळे सेंट्रल जेलमध्ये 10 दिवस जेलमध्ये होतो. मग डावीकडे 2 खून केलेले मनुष्य, उजवीकडे 3 खून केलेले. 12 खुनांचे इंटरव्ह्यूज घेतले. मला एका माणसाने 7 तऱ्हेने खिसे कसे कापता येतील हे दाखवलं. आता मी त्यात फार काही स्टडी केलं आणि मला त्यात करिअर करायचं नव्हतं. पण म्हणजे असंही आहे, लोकांची डोके अशी पण चालतात. तिथलं करप्शन कसं असतं, तिथे सिगरेट कशी मिळते, तिथलं 30 52 कशी खायला मिळते, शनिवारी रविवारी 2:30 वाजता दुपारी रात्रीचं जेवण कसं मिळतं, ती गिनती रात्रीची कशी होते, सगळी भयान आहे. माझ्या मुसाफिराच्या आत्मचरित्रात सगळं वर्णन आहे. बापरे. ते इकडून परत आलो. मला जॉब काही कोणी देईना. आणि मग 1 वर्षभर काय करत होतं, 1 वर्षभर जवळच होतो. कोणी खोलवर विचारलं की मी जेलमध्ये होतो. थँक्यू व्हेरी मच, आपल्याकडे हेच धंदे करणार. मग मी एकाने रे रोडच्या समोर एक वर्कशॉप आहे मेकॅनिकल, तिथे रात्रभरच्या कामगारांवर देखरेख ठेवायचं काम मिळालं. 125 रुपये पगार महिन्याला. बापरे. आणि मग तिथे काम केलं. पण 4 महिन्यात माझे वाद झाले, कारण मी चिकार लिनियंट होतो, कामगारांना सवलती द्यायचो. तो म्हणलं असं चालत नाही. मग मी सोडून दिली. आणि मग मी अनेक ठिकाणी जॉब बघितले. मग मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शिरलो. आणि मग 10 वर्ष मी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर केलं. आणि त्यानंतर मग मी जेव्हा ऑपरेटिंग सिस्टम वगैरे सगळं लिहिलं, त्यावेळी मला मी पत्नी म्हणाले की तू आता IIT IBM तो पण इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं प्रेझेंटेशन करतो, तुला टेक्नॉलॉजी मला मदत करायला. मग आज सॅन फ्रान्सिस्को, उद्या लॉस एंजलिस, परवा न्यूयॉर्क, असं सगळं चालू झालं. आणि मग युरोप, जपान, ऑस्ट्रेलियात मी ऑफिसेस स्थापन केली. आणि मग सगळं आता सांगितलं त्याप्रमाणे अनेक विषयांची अनेक पुस्तकं लिहिताना त्या विषयातील तज्ञ तुम्ही झालात असं तुम्हाला वाटतं? लोक तुम्हाला खूप कळतं का, तुम्ही तज्ञ आहात का? तुम्ही मुळीच तज्ञ नाही, मी अजून विद्यार्थी आहे. पण मला मूलतत्व माहिती आहेत. म्हणजे केन्स आणि फ्रीडमन यातला वाद काय ते मला माहिती आहे. तर बिहेवियरिझम आणि कॉग्निटिव्ह सायकोलॉजी जे 2 अप्रोचेस आहेत सायकोलॉजी, ते मला त्यात बऱ्यापैकी कल्पना आहे. किंवा थेअरी ऑफ नॉलेज, एपिस्टिमॉलॉजी म्हणजे कॅन्ट त्यातला खूप महत्वाचा आहे. आणि आणखीन बरेच त्याच्यात एम्पिरिसिस्ट होते आणि त्यातले वेगवेगळे वाद काय त्याची मला बऱ्यापैकी कल्पना आहे. किंवा डिटर्मिनिझम आणि फ्री विल हा जो प्रकार आहे, न्यूटन नंतर डिटर्मिनिझम खूप वरती आला. आणि फ्री विल, क्वांटम मेकॅनिक्स, हायझनबर्ग अनसर्टनी प्रिन्सिपल नंतर फ्री विल आला. त्यात ते वाद काय आहेत. आता पुन्हा एक रॉबर्ट सॅपोल्स्की नावाचा स्टॅनफर्ड मधला न्यूरोबायोलॉजिस्ट आहे, तो पुन्हा सगळं जग डिटर्मिन्ड आहे, म्हणजे प्री डिटर्मिन्ड आहे असं सांगणारं पुस्तक अप्रतिम आहे. डिटर्मिन्ड नावाचं पुस्तक आहे. तर ह्याच्यात मला प्रचंड इंटरेस्ट आहे. युनिव्हर्स, पृथ्वी, म्हणून माझं किमागरचे पुस्तक आहे. त्यामध्ये युनिव्हर्स कसं निर्माण झालं पासून माणूस कसं निर्माण झाला. युनिव्हर्स म्हणजे बिग बँग, रिलेटिव्हिटी, कॉस्मॉलॉजी, मग त्यातलं पृथ्वी कशी निर्माण झाली, मग जिओलॉजी आहे, मग त्याच्यावर केमिकल्स कशी निर्माण झाली, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि त्याच्यानंतर मग पहिला जीव कसा निर्माण झाला, आणि मग एव्होल्युशन आणि माणूस, असं 650 पुस्तक, प्रचंड 80,000 70,000 कॉपीज गेल्या. तुम्ही आता एवढ्या जगभरातल्या मुलांना भेटता, तारुण्य लोकांना भेटता, मग तुम्हाला असं कुठे जाणवतं का की आपल्या मराठी लोकांमध्ये किंवा मराठी मुलांमध्ये ह्या सगळ्या विषयाची ओळखच नाहीये?
म्हणजे कुठेतरी यांना ते ओपनिंगच नाही असं वाटतं का तुम्हाला? हा, म्हणूनच मी करायला घेतलं. म्हणजे असं याचा अर्थ कोणी माझ्या अगोदर काम केलेलं नाही असं मुळीच नाही. खूप चांगल्या लोकांनी काम केलेलं आहे. फक्त आपल्याकडे ना ज्ञानशाखांकडे दुर्लक्ष झालेलं आहे असं मला वाटतं. कारण नेहमी जर का बघाल ना तुम्ही, तर त्याच 20-30 लोकांच्या जन्मतिथ्या आणि पुण्यतिथी, तुम्ही कुठलाही पेपर बघा, त्याची जन्मतिथी की पुण्यतिथी आली तर सगळं ग्रेट आहे. मला अतिशय आदर सगळं, मी हाताने फॅन आहे त्यांचं. म्हणजे पु ल असतील, असतील, शांता शेळके असतील, हे सगळे अतिशय ग्रेट म्हणते. जी ए कुलकर्णी माझे आवडते सगळे लेखक. पण आपलं फार संकुचित आहे. ते 30 लोकांच्या जन्मतिथी आणि पुण्यतिथी ह्यांच्या त्या गोष्टी त्याच्यामध्येच अडकलेले संबंध, आणि काही नवे लेखक वगैरे असतील. पण ज्ञानशाखांमध्ये आता तुम्ही टीव्हीवर बघा, टीव्हीवर सुद्धा तुम्ही किती लोकांचे आतापर्यंत गणितज्ञांचे इंटरव्ह्यूज बघितले आहेत, किती आर्किटेक्टचे बघितले आहेत, किती इंजिनियर्सचे बघितले आहेत, किती सायंटिस्टचे बघितले आहेत, तुम्ही अशा वेगवेगळ्या किती चित्रकारांचे बघितले आहेत. तर मला भयंकर वाईट वाटतं की म्हणजे आता त्यांनी जो कोकण रेल्वे ज्याने बांधली म्हणतो श्रीधर, तो मग त्याचे इंटरव्ह्यूज का होत नाहीत, नाही का? म्हणजे असं जे सगळं आहे की नाही, ह्याच्यात व्हायला पाहिजे ना. लोकांना काही नाही, नुसतंच आपलं ते त्याच कविता, तेच एवढे त्यांची कविता, मग त्याला हे लावली चाल आणि ती कशी लावली, तुला सिरियल मध्ये पहिला रोल कसा मिळाला, दुसरा रोल कसा मिळाला, हेच धंदे सगळे. मुलांसमोर आदर्श फक्त क्रिकेट, फक्त सिनेमा आणि जाहिराती आणि नुसतं गाड्या. हा जो ज्ञान, हा जो प्रकार आहे, मग तू म्हणतोस तसं कोणीच केलं नाही. खूप लोकांनी केलं माझ्या अगोदर, खूप लोक आहेत म्हणजे. पण तेवढं एक्सपोजर नाही. मला लकीली मला खूप एक्सपोजर मिळाला. मी खूप बरीचपैकी पुस्तकं साधारण सगळी वाचलेली आहेत मी, 20-25% वाचले. पण बाकी मी व्हर्टिकली वाचले. कशात काय ते मला माहित असतं. कुठलाही विषय नाही गेला की 100-1 पुस्तकं बाहेर येतात, माझ्या किंडल मधली किंवा माझी प्रत्यक्ष पेपर मधली. आणि मग त्याच्यावर माझं प्लॅनिंग चालू होतं की कशातनं काय घ्यायचं. मी कधी ट्रान्सलेट करत नाही किंवा कधी मी कॉपी करत नाही, पण कशातनं काय शिकायचं आणि कुठल्या सिक्वेन्स मी कसं मांडायचं की सोप्या भाषेत कसं मांडता येईल. आणि म्हणून ही पुस्तकं पॉप्युलर झाली. मी मुसाफिर आत्मचरित्र 1 लाख, बाकी सगळी 40,000, 30,000, 50,000, 70,000 अशी सगळी 80,000. आणि नुसतं खप किती झाला याला महत्व आहे. पण त्या मुसाफिरमुळे 18 लोकांचं आतापर्यंत आत्महत्येपासून परावृत्त झालंय. मनापासून शेकडो लोकांचं नैराश्य गेलेलं आहे. किमयागार वाचलं, मला विज्ञानात आवड निर्माण झाली. मी आता स्टॅनफोर्ड मध्ये प्रोफेसर आहे. अर्थात वाचलं, मला इकॉनॉमिक्स कळायला लागलं आणि मी आता IMF मध्ये इकॉनॉमिस्ट आहे. असे सांगणार लोक. बोर्डरूम वाचलं आणि माझं स्वतःचा उद्योग चालू करायचं वाटायला लागलं. एकदा म्हणजे मी पुण्याला चाललो होतो आणि युनिव्हर्सिटी पाशी एक मुलगा गोडबोले सर म्हणून ओरडत होता. मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं गाडी थांबव म्हणून. गाडी थांबवून तो मुलगा धावत आला आणि मी बाहेर आलो तो एकदम पायाच पडला. म्हणलं काय? अहो सर म्हणाला, मी पूर्ण खलास झालेलो होतो, मला आयुष्यात काय हे नव्हतं, जॉब नव्हता. मी जेव्हा जेवायला बसायचो तर मी फॅमिलीवर बोजा आहे असं वाटायचं. आणि बोर्डरूम वाचलं तर अतिशय धुळीत म्हणजे संपूर्ण खलास झालेलं असताना उभ्या राहिलेल्या अशा अनेकांच्या कथा आहेत बोर्डरूम. आणि त्या वाचल्यावर मला काहीतरी करावंच वाटायला लागलं. मी करायचाच प्रयत्न केला, एकदा फेल गेलो, 2दा फेल गेलो, पण पुन्हा तसंच उभा राहिलो फिनिक्स पक्षासारखा. आणि मग आता मी स्पेअर पार्ट्स वगैरे तयार करतो, कार इंडस्ट्री करता मी हे करतो. 4 लोकांनी सुरुवात केली. माझ्याकडे सायकल होती, मग मोटरसायकल घेतली. आता माझ्याकडे 8 लोक झाले. मी आता गाडी घेतलेली आहे. मग नंतर म्हणलं की माझ्याकडे 25 लोक झाले. आणि आता माझं एक वर्कशॉप चांगला आहे आणि पुढे 100 लोक करण्याचा विचार आहे. केवळ तुमच्यावर असे सांगणारे मला 20-25 लोक आहेत. तसंच झपूरचा वाचल्यानंतर इंग्लिश लिटरेचर कसं शिकवावं हे आता आम्हाला असं कळलं, सांगणारे इंग्लिश PhD झालेले असे अनुभव आहेत. मी काय माहितीये का, माझं इकॉनॉमिक्स वरती अर्थात अनर्थ अशी पुस्तक आहेत. थैमान चंगळवदाचे सायकॉलॉजीवर 6 पुस्तक आहेत. मनकल्लोळचे 2 व्हॉल्यूम, हे मनोविकारांवरती, ऑटिझम, डिप्रेशन आणि सायकोथेरपी, अशी 6 पुस्तकं. बायोलॉजीवरती 6 पुस्तकं आहेत. म्हणजे शरीर, सजीव, वैद्यकाय, ती 600-700 पर्यंत पुस्तक आहे. शरीर, ह्युमन बॉडीवरती सजीव, हिस्ट्री ऑफ बायोलॉजी, वैद्यकाय, हिस्ट्री ऑफ मेडिसिन, रक्त, विटॅमिन्स आणि सूक्ष्म जंतू.
आणि मॅथमॅटिक्स मध्ये 3 पुस्तकं आहेत. एक गणिती, दुसरं नंबर्स पण आता चाललेलं आहे, म्हणजे 0, इन्फिनिटी, पाय, आय, ई आणि प्राईम नंबर्स असं ते आहे. तो इतिहास वगैरे, आणि स्टॅटिस्टिक्स, कारण स्टॅटिस्टिक्स AI पाय आहे. तर आता ही सगळी पुस्तकं आहेत ना, सायन्स वरती आणि टेक्नॉलॉजी 25-30 पुस्तकं. पण एक लक्षात ठेवा की सगळं होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे माझे सहलेखक आहेत. ओके. हे सहलेखक मला प्रचंड महत्वाचे आहे. म्हणजे मी आता ते निवडले, त्याला ट्रेन केलं असं म्हणता येईल. की म्हणजे बेसिकली काय असतं की एखादं पुस्तक लिहायचं जर का, मला 10 वर्षापूर्वी आपलं सायटिक स्पॉन्डिलायटिस वगैरे सगळं सुरू झालं, पण मला विषय एवढे डोक्यात होते की आता सहलेखन केलं पाहिजे. सो विषयाचं पूर्ण विषय मला सुचतात. म्हणजे त्यानंतर विषयाचं पूर्ण प्लॅनिंग, त्याच्यात लागणारी पुस्तकं ती मी बहुधा घेतो विकत, किंवा माझ्याकडे असतात, किंवा आम्ही मिळून ठरवतो. आणि मग कशातनं काय घ्यायचं, कसं प्लॅनिंग सगळं मी जनरली करतो, किंवा मी मिळून करतो. ते झाल्यानंतर मी जर का त्याच्यावर काही लिहिलेलं असेल पूर्वी तर त्याला देतो, उरलेलं मात्र त्याला मी लिहायला सांगतो. ते लिहिलं की मला पाठवतात, मी करेक्ट करतो, ऍड करतो, सबट्रॅक्ट करतो, असं करत मध्ये हे होतं. पण त्या लिहिण्याचा मुख्य भाग त्यांचा असतो. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मी अमान्य मुळीच करत नाही. फक्त ती भाषा मी सुधारतो. पण त्यामुळे एवढी पुस्तकं होऊ शकणार, एकट्या माणसाला शक्यच नाही. सर, तुम्ही आता एवढी पुस्तकं लिहिली वेगवेगळ्या विषयावरची, वेगवेगळ्या तत्वज्ञानावरची, मग तुमचा आवडता विषय किंवा तुमचं आवडतं तत्वज्ञान कुठलं? वेल, आता त्याच्या तत्वज्ञान आहे, पण विषय जर का मला गणित सगळ्यात आवडतो, पण मला विज्ञानचं खूप आवडतं, मला इकॉनॉमिक्स आवडतं. राईट. आता पण म्युझिक सुद्धा आवडतं. म्हणजे तुम्हाला एक गमत सांगतो म्युझिकच्या विषयी. म्हणजे आम्ही नादवेद पुस्तक लिहिलं, ते प्रचंड गाजलं, मी आणि माझ्या बहिणीने मिळून. तर IIT मध्ये असताना आम्ही राग कसे ओळखायचे ह्याचं हे करायचो. म्हणजे आणि मी 70-80 रागांचं असं करायचो. कारण मला इतकं गाणं ऐकले मी, माझ्याकडे प्रचंड गाणं आहे आणि खूप लोकांचे खूप राग ऐकलेले. राग बऱ्यापैकी ओळखता येतात, आणि रागांपेक्षा रागातलं वातावरण काय आहे. तरी मी मालकौस म्हणलं की अनेक रात्री मी मालकौस मध्ये काढलेत. मारवा म्हणले की अनेक संध्याकाळी मी मारवा, आमिर खानचा मारवा, भीमसेनचा मारवा, रविशंकरचा मारवा, असं सगळं. तर प्रत्येक रागावर प्रेम केलंय, जसं प्रत्येक विषयावर प्रेम केलंय तसंच ते परीक्षा करता काही. आता उदाहरण म्हणून सांगतो मी, हमीररावचा जो राग आहे त्याचं पलुसकरांची एक बंदिश आहे. तर सूरजा रही हो, सूरजा रही आ आ ते ना मधुबन में राधिका नाच, सुर की गति में क्या जानू, एक भजन कर का जानू, सुर की गति में क्या जानू. ते किंवा कोकिळा गा, ते कसं ओळखायचं, हे जे कॉमन सूर आहेत ना त्याचं असं मी 70-80 रागांचं करायचं. आणि मला बऱ्यापैकी म्हणजे केदार थोडी शिट्टीवर वाजवायचं, मला टीव्हीवर आमंत्रण आलं होतं, 30-30 मिनिटं मी तानामेनावर घ्यायचो. आता सगळं गेलं. तर हे जे आहे ना, हे पण सांगायचं एक राहिलं की एवढ्या विषयांवर मी जे हे केलेलं, तर त्या माझ्यावर जे सगळं मटेरियल आहे, वेब वरती बरंच आहे, माझं बायोडेटा आहे, माझ्यावरती लिहिलेले लेख आहेत. 12वीला एक धडा आहे माझा, व्हॉइसिंग फॉर एक्सलन्स का असं काहीतरी, 15 लाख लोक वाचतात, म्हणजे इंग्रजी पण नाही, इंग्लिश मिडियमच्या लोकांना, तो पण असेल, माझा बायोडेटा असेल वगैरे. तर हे सगळं चॅट जीपीटी जो आहे तो ते सगळं वाचतो. त्या विषयाकडे तुम्ही येणारच आहे, त्याच्यावर तर बोलूच आपण. पण मुख्य सांगण्याचा उद्देश असा की त्याच्यावर माझ्या एका फॅननी कविता करायला सांगितली, तर एक पहिली कविता मी हे करतो बरं का. चालेल सर. आणि ती म्हणजे आश्चर्यजनक कविता आहे प्रेक्षकांसाठी. ही कविता आहे ती चॅट जीपीटीनी तयार केलेली आहे. सरांचं नाव चॅट जीपीटीला टाकल्यानंतर चॅट जीपीटी डाटा गोळा केला आणि सरांवरती कविता केली. एक इंग्लिश मध्ये कविता केली, पण 2-4 ओळी. अच्युत गोडबोले लिटररी ओडिसी थ्रू संगणक युग ही पेव्ड द वे अंडर यमक अनुप्रास बघा, अनराव्हलिंग टेक
awake in a lucid display. From binary codes to AI's might, he brought the dark into the light. With Kimayagar, the magic unfurled. Science and wonder merged in this world. वगैरे अशा त्याची इंग्लिश पुस्तकांची नावं घेऊन केली. अशा एका मुलांनी नंतर मला हिंदीमध्ये कविता करायला सांगितली चॅट जीपीटीला. बापरे. काही सेकंदात का मिनिटात मला माहित नाही. अच्युत गोडबोले ज्ञान का सागर, अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात. बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई मात, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान से समाई. संगणक गणित अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले, मराठी में एक्सेट्रा. आता इथपर्यंत सगळं ठीक आहे. तिने काही सेकंदात मिनिटात कविता केली माझ्यावरनं. पण नंतर एका धनंजय नावाच्या माझ्या एका फॅननी सांगितलं की आता चालवून गाणं कर. ते काही सेकंदात आणि मिनिटात मी गाणं करणार आहे. मी बेशुद्ध पडलो ऐकल्यानंतर. ह्याचं कारण ह्याच्यानंतर म्युझिक स्टुडिओचं काय होणार आहे, म्युझिक डिरेक्टर्सचं काय होणार आहे, वादकांचं काय होणार आहे, सिंगर्सचं काय होणार आहे, हा मला प्रचंड मोठा. आता आवाज तरी कुठला तरी अर्जित नाही कोणाचा वापरलाय मला माहित नाही. तुम्हीच सांगू शकाल. AI म्युझिक इंडस्ट्री संपवणार का? नाही, असं आहे मला स्वतःला असं वाटतं बरं का की AI मुळे आता त्या दोन भाग आहेत. AI मुळे पत्रकारिता, वकील, शिक्षक, शेकडो गोष्टींवरती परिणाम होईल यात मला शंकाच सुरू झाली म्हणजे ती प्रोसेस. आणि फक्त इतक्या फास्ट होणार आहे की लोकांच्या पायाखाली वाळू सरकणार आहे असं माझं मत आहे. त्यामुळे तरुणांनी, मी अगदी कॅमेऱ्याकडे बघून सांगतोय, तरुणांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. लगेच त्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंग सोडून लगेच डेटा सायन्स घ्या असं करू नका. पण डेटा सायन्स म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, ह्याची तोंड ओळख तरी तुम्हाला नक्की झाली पाहिजे. तुमच्या व्यवसायात की तुमच्या नोकरीमध्ये तो काय करू शकेल. कुठे अकाउंटंटचे मेजर जॉब जातील, इक्विटी रिसर्च मधले मेजर जॉब जातील, प्रोग्रामिंगचे ऑर्डिनरी कोडिंग असतात त्यातले मेजर जॉब जातील, टेस्टिंगचे मेजर जॉब जातील, इव्हन ग्राफिक डिझायनर्स मधले मेजर जॉब जातील. आता मी संगीत ऐकवलं तर आता मला सगळे नाही जाणार माहित नाही. पण आता ह्याचं काय होईल कल्पना नाही. म्हणजे एआयचं आता द वे इट वर्क्स की बेसिकली तो डेटा वापरतो, इतका अवॉर्ड डेटा दिलेला आहे. अर्थात ते प्रोसेस करायला हजारो जीपीयूज लागतात, त्यात उष्णता निर्माण होते, त्याचे क्लायमेट चेंज वरती परिणाम, हे आणखीन वेगळे भाग आहे. पण एवढा सगळा डेटा देऊन त्यातनं शिकत जातो आणि तो डेटा अमेरिकन लोकांच्या ताब्यात असल्यामुळे गुगल, फेसबुक सगळा, आणि एवढे मोठे पॉवरफुल जीपीयूज त्याला म्हणतात, ग्राफिकल प्रोसेसिंग, ते एनव्हिडिया तयार करत असल्यामुळे अमेरिकेत ते झालं. भारतात काय अक्कल नव्हती का? भारताकडे अक्कल नक्कीच आहे, पण आपण ते तयार करू शकलो नाही. पण चीनने ते केलं. फक्त एक प्रश्न असा की चॅट जीपीटीने जे ऑलरेडी करून ठेवलं होतं ना व्हर्जन 4, त्यालाच त्यांनी बरेच प्रश्न विचारून त्याच्या उत्तरं त्यांनी घेतली. ओके. आणि त्याचा वापर डीप सीक करण्याकरता केला. सो चॅट डीप सीक चीनने अतिशय मात केली, अगदी बरोबर आहे. त्यांनी एनव्हिडियाचे शेअर्स कोसळले खूप झालं. पण चॅट जीपीटी नसता तर डीप सीक सहजरित्या निर्माण झाला असता असं नाही, हे लोकांना माहित नाही. अच्छा. तर चॅट जीपीटी, पण आता डीप सीक बऱ्याच गोष्टी करू शकेल, साहजिक आहे. तर भारतात असं करणं शक्य आहे. म्हणूनच माझ्यामध्ये ते करायला पाहिजे. आपण तसं करत नाही, आपण R&D मध्ये फार मागे आहोत. चीनच्या तर खूपच 25, म्हणजे भारताकडे AI नाहीच आहे. AI आणि टेक्नॉलॉजीच नाही आपल्याकडे. SAP, ओरॅकल, विंडोज, अँड्रॉइड, आपण एक तरी प्रोडक्ट अप्लाय का सांगा मला. बँकिंग मध्ये 1-2 प्रॉडक्ट इकडे वापरतात कुठल्या काही देशात, आफ्रिकन वगैरे. पण आपल्या सगळं आपण संपूर्ण, तुम्ही मला सांगा काय करायचं, आम्ही तुम्हाला करून देतो, असंच सगळं झालेलं आहे. 1980च्या दशकात माणसं नुसती परदेशी पाठवली, त्याला बॉडी शॉपिंग म्हणायचो आम्ही. ऑन साईट सर्व्हिसेस, बॉडी शॉपिंग ऑन साईट सर्व्हिसेस. पण त्यामुळे क्रेडिबिलिटी वाढली. आणि मग 1990च्या दशकात इंटरनेट चालू झालं, त्यामुळे इथे सेंटर्स चालू झाली. चेन्नई, बंगलोर, पुणे, मुंबई वगैरे अशी सगळी, हैदराबाद, दिल्ली, आणि कॉल सेंटर्स पण चालू झाले. आता कॉल सेंटर जातील मात्र यामुळे, बॉट्स येतील. आता आपल्याकडे जर बँकेत आपण प्रश्न विचारतो तर उत्तर बॉट देतो, आणि याच्या पुढे सुद्धा सगळी उत्तर. म्हणजे ICICI मध्ये एक
किंवा एका आयसीआयसीआय फक्त नाही, कुठल्याही बँकेत चेक तुम्ही यासाठी अप्लाय करता तर त्यात बऱ्याच स्टेप्स असतात की 20-30 स्टेप्स असतात. तुम्ही अप्लाय केल्यानंतर अमुक ठिकाणी जातं, मग ते व्हेरीफाय केलं जातं, मग त्याचा अकाउंट नंबर हे केला जातो, त्याचा पत्ता घेतला जातो, मग तो चेक किती विचारलं 50 का 100 किती पाणी हवं, मग ते झाल्यानंतर चेकबुक ते तयार प्रिंटिंगला ऑर्डर होते, मग कुरिअरला ऑर्डर जाते वगैरे, असं सगळं अशा बऱ्याच स्टेप्स आहेत त्या सगळ्या. आणि आता काय झालेलं आहे की आता एआय एजंट नावाचा एक प्रकार निघाला आणि एआय टूल्स. आता एआय एजंट हा म्हणजे मास्टर आहे आणि एआय टूल्स खाली आहे. तर एआय एजंट जे टूल वापरायचं ते टूल वापरतो आणि मग पुढचं टूल वापरतो, मग त्याला कळतं. सर एजंट बद्दल थोडं सांगा ना. एआय एजंट म्हणजे थोडक्यात म्हणजे की जो अनेक टूल्स वापरून तो स्वतः निर्णय घेऊ शकतो. आपल्याला एजंटला फक्त टास्क सांगावं लागतं. म्हणजे आपल्याकडे मॅनेजरची कन्सेप्ट, मॅनेजर त्याला तू अमुक कर असं सांगितलं, तो टूल्स वापरून तो करतो की मग तो समजा तू कम्प्युटरला सांगितलं की तू पेरोल कर, मग तो पेरोल केल्यानंतर एम्प्लॉई मास्टर फाईल वाचणार, अटेंडन्स फाईल वाचणार, त्यातनं मग प्रत्येक एम्प्लॉईचं किती अटेंड केलं म्हणणार, तो बेसिक पे धरून तो आणि मग तो पे स्लिप छापणार, ती एन्व्हलपमेंट घालून त्याला देणार वगैरे. हे सगळं कर म्हणलं एक इन्स्ट्रक्शन झाली, त्याचं आपण एवढं सगळं. तसं एआय एजंट वेगवेगळी एआय टूल्स जे असतात ती टूल्स सगळी वापरून तो. एक उदाहरण देतो मी एआयच्या टूलचं नाही पण एक उदाहरण, की मी म्हटलं की मी आता इथे वारजाला आहे आणि मला इथे चायनीज रेस्टॉरंट मध्ये जवळपास चायनीज रेस्टॉरंट कुठलं ते सांगायचं. आता मग वारजा मी कुठे आहे म्हटल्यानंतर मग गुगल मॅप, नंतर ते मी कुठे आहे लोकेशन, त्यानंतर आजूबाजूला चायनीज रेस्टॉरंट कुठे ते शोधणं, क्वेरी उदाहरण घालणं गुगल मध्ये, आणि त्यानंतर ते शोधणं की आसपास कुठे आहे ते चायनीज रेस्टॉरंट मला सांगा, मग त्या जवळपास आहे त्या ठिकाणी रेटिंग, नुसतं रेटिंग बघणं, मग नंतर त्या ठिकाणी आत्ता जागा आहे का, अवेलेबिलिटी आहे का हे बघणं, आणि मग त्यातले तो सांगणं की 3 अवेलेबल आहेत, तुम्हाला हे खूप महाग आहे, हे कुठलं, तेवढं कदाचित इंटरॅक्शन होईल. पण समजा सांगितलं आपण जातानाच की मला किंमत किती असली तरी चालेल पण मला चांगलं हवं, तर तो स्वतः डिसिजन घेईल आणि तो सांगेल की हे रेस्टॉरंट तुम्ही 8 मिनिटात पोहोचाल वगैरे, आणि तुम्हाला मॅप पण देईल. हे मी उदाहरण म्हणून घेतलं की एक तुम्ही हाय लेवल इन्स्ट्रक्शन दिली की आत्म संबंध तो कोऑर्डिनेट करतो आणि सगळं देतो. सो दिस इज एसेन्शियली द आयडिया ऑफ एआय एजंट. सो आणि तेव्हा तो स्वतः विचार करून उद्या घ्यायला लागेल. मी त्याच्याकडे येणार आहे, पण बेसिकली उद्याचं जग हे एआय एजंटचं असेल. आणि उदाहरणार्थ तुझ्याकडे एक एआय एजंट असेल, माझ्याकडे एक एआय एजंट असेल, आपले 2 एजंट्स जास्त वार्तालाप करत असतील, 2 कंपन्यांमधले जो 2 त्यांचे एजंट्स बोलत असतील. सो मला कस्टमर कडनं सप्लायर कडनं काही माल घ्यायचा आहे, तर मी माझ्या एजंटला सांगेन की तू 5 सप्लायर शोध, मग तो 5 सप्लायरची कॉन्टॅक्ट करेल, मग त्यातलं रेट्स घेईल, त्यातलं क्वालिटी घेईल, त्यातलं रेटिंग बघेल, निगोशिएट पण करेल, निगोशिएट केल्यानंतर तो असं सगळं जे आहे ना, बापरे, तर एआय एजंट्स विल टेक ओव्हर, असं ते सगळं आहे. हे उद्याचं सगळं चित्र आहे. द पॉइंट आय एम ट्राइंग टू मेक इज की ओरिजिनल प्रश्न की जॉब जातील का, तर जॉब 2 त्याच्यात टोकाची मत आहेत. एका जॉब मताप्रमाणे 0% जॉब जातील. म्हणजे असं सांगतो की 2013 साली इंडस्ट्री 4.0 ची घोषणा झाली. तुमचं त्याच्यावर पुस्तक आहे, मी त्याच्याकडे येतो, मी तसं सांगेन. पण इंडस्ट्री 1.0 म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, आपली स्टीम इंजिन, जेम्स वॉट वगैरे. इंडस्ट्री 2.0 म्हणजे फोर्ड मोटर्स झालं 1920-1910 साली, आणि मास प्रोडक्शन चालू झालं, टेलरिझम वगैरे. 1960 साली कम्प्युटरचं युग चालू झालं, चिप्स आले आणि इलेक्ट्रॉनिक्स. इंडस्ट्री 3.0 आणि इंडस्ट्री 4, त्यात मग इंटरनेट वगैरे सगळं आलं. इंडस्ट्री 4.0 मध्ये 8 किंवा 9 टेक्नॉलॉजीज आहेत. त्या टेक्नॉलॉजी AR VR म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, आणि IoT IIoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स. त्यानंतर ब्लॉकचेन, त्यानंतर 5G, त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग, त्यानंतर 3D प्रिंटिंग, आणि सगळ्यात महत्वाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बिग डेटा. हे सगळ्यात महत्वाचं. तर या सगळ्या टेक्नॉलॉजी मिळून इंडस्ट्री 4.0 झाले, सगळे एकमेकांत इंटर रिलेटेड आहेत. तर त्यामुळे सगळं जग बदलेलं असं म्हणणं होतं. 2017 साली इंडस्ट्री 5.0 ची पण अनाउन्समेंट झाली. माय गॉड. सो इट इज एक्स्ट्रीमली फास्ट. म्हणजे हा, तर मी सांगायचं हे कारण काय मूळ विषयाकडे, की इंडस्ट्री 1.0 जेव्हा झाली तेव्हाच लोकांना वाटलं सगळे जॉब जातील म्हणून. रेल्वे निघाली होती, बरोबर, औद्योगिक क्रांती झाली तेव्हा.
पण जेवढे जॉब्स गेले तितकेच निर्माण झाले, त्यामुळे काही जॉब्स गेले नाही. फक्त खेड्यात शहरं निर्माण झाली तेव्हा लोकांना हे आले खेड्यातल्या शहरात. इंडस्ट्री 2.0 असंच वाटलं लोकांना की जॉब जातील, पण तसं काही गेले नाही. इंडस्ट्री 3.0 म्हणजे 1960 सालापासून ते 2013 पर्यंत धरू आपण, त्यावेळी असंच वाटलं होतं की जॉब जातील भयंकर. एक तर एक पुस्तक होतं रिफ्किन म्हणून, जेरेमी रिफ्किन नावाचं माणसाचं पुस्तक होतं, एंड ऑफ वर्क नावाचं पुस्तक होतं. अच्छा. म्हणजे कामच संपेल, लोकांना कामच राहणार नाही, सगळं यंत्र करतील. आणि खूप सुंदर पुस्तक. त्यावेळी 1997 साली इतकं गाजलं, माझ्यावर तर एवढा प्रभाव पडला होता. त्यावेळी मी म्हटलं की आता सगळं रोबोट्स करते किंवा मशीन्स करते. तेव्हा एआय फार नव्हतं, सुरुवात झाली. ह्याच्यावर मला आठवत चार्ली चॅपलिनचा एक मॉडर्न टाइम्स पण ते इंडस्ट्री 2.0च होतं. मास प्रोडक्शन जे होतं मॉडर्न टाइम्स मध्ये, आणि तो एकदम कुठे मशीन नाही करतो. दॅट इज अबाउट इंडस्ट्री 2.0. पण त्या जॉबलेसनेस पेक्षाही यांत्रिकीकरण जे होतं त्याच्यावर ते होतं. आपण एलिनेशन कसं होतं, आपण यंत्रच बनत चाललो, यंत्राचा एक भाग बनत चाललो असं त्या सिनेमात तो फार सुंदर सिनेमा आहे. पण जॉबच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेरेमी रिफ्किनने सांगितलं की एंड ऑफ वर्क मी आता राहणारच नाही. पण ते खोटं ठरलं की इतके जॉब्स गेले तेवढंच निर्माण झाले. म्हणजे बँकांकडे आपल्याकडे जेव्हा कम्प्युटरायझेशन आलं तर कम्प्युटरायझेशन विरुद्ध केवढे स्ट्राईक्स झाले 80s 90s मध्ये. आणि पण निर्माण झाले. फक्त आता इंडस्ट्री 4.0च्या वेळी मात्र आणि एआयच्या बाबतीमध्ये मात्र दिस ॲनिमल इज डिफरंट. कसं सर? आता त्याचं कारण असं आहे की आतापर्यंतच्या ह्याच्यात जी टेक्नॉलॉजी वापरली होती ही जी आहे ही डायरेक्टली तुम्ही जे करताय त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात घाला आहे. म्हणजे आता चॅट जीपीटी उदाहरण, आता गाणं सांगितलं, कविता सांगितली, ह्याचा तर सगळं कवी नष्ट होत अशाला भाग नाही, कारण क्रिएटिव्हिटी सगळी पूर्ण नष्ट होणार नाही. मुख्य तत्व काय सांगतो की तो डेटावरनं शिकतो, त्यामुळे डेटामधले बायसेस तो स्वीकारतो. ओके. समजा तुम्ही क्रिमिनल स्टोरीज त्याला दिल्यात क्राईमच्या, त्या सगळ्यामध्ये अमेरिकन आफ्रिकन्स म्हणजे व्हाईट ब्लॅक्स हे गुन्हेगार दाखवले, तर तो पुढे सुद्धा त्याला कथा रचायला सांगितली तो ब्लॅकच करेल, ते फॉलोच करेल. देयर इज अ बायस, गार्बेज अँड गार्बेज आउट असं. सो बेसिकली इट लर्न्स फ्रॉम द डेटा, म्हणून मशीन लर्निंग म्हणतात. डेटा पूर्ण शिकणं किंवा डेटामधले पॅटर्न शोधणं ह्याला मशीन लर्निंग म्हणतात. आणि त्याकरता स्टॅटिस्टिक्स लागतं, मी एक उदाहरण घेऊन सांगेन नंतर. पण मुख्य म्हणजे काय की त्या सगळ्यावरनं, त्या डेटावरनं तो शिकत असल्यामुळे मग सांगितलं आपण डेटा आवड हवे डेटा, आणि तो डेटा प्रोसेस करण्याकरता लागणारे मोठे जीपीयूज महाग इनविडिया हे दोन्ही अमेरिकेत असल्यामुळे अमेरिकेत सुरू झालं. आणि म्हणून 2010च्या नंतर सुरू झालं, 2000 सालानंतर आणि 2010 सालानंतर जास्त सुरू झालं. आणि ते अमेरिकेत सुरू होण्याचं कारण आहे लोक म्हणजे आपल्याकडे एवढे प्रोग्राम, चॅट जीपीटी प्रोग्राम आपण लिहू शकत नाही का, तर तो प्रोग्राम लिहिण्याचा तो प्रश्न नाही आहे. त्याला डेटा लागतो आणि त्याला मोठे जीपीयूज लागतो, ते आपल्याकडे नव्हते, म्हणून ते अमेरिकेत सुरू झालं. हा त्यातला महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याला डीप सीकने थोडा धक्का दिलेला, पूर्ण नाही पण थोडा धक्का दिलेला की एरवी 100 मिलियन आणि 200 मिलियन लागत होते, 5.6 मिलियन मध्ये 50 कोटी मध्ये त्याने डीप सीक केलं. म्हणजे कुठल्याही बिल्डरला सुद्धा 50 कोटी घालता येते. सो बेसिकली मग काय झालं की त्यामुळे मग आपल्याला शक्य आहे का, आपण मगाशी सांगितलं तसं त्यांनी चॅट जीपीटीच्या ह्याच्यावरच ते उभे होते, असं ते आहे. त्यामुळे इतकं सोपं नाही की ग्राउंड शून्यापासून निर्माण केलेलं नाही. तर असं त्यामुळे ते थोडं हेजी आहे की भारत कितपत करू शकेल काय. आपल्याकडे डोकं नक्कीच आहे, बुद्धीचा प्रश्न नाही आहे, डेटाचा थोडा प्रश्न आहे. डेटाची वरती मालकी मोठी त्यांची आहे, त्याला ट्रेन कसं करणार. आता उदाहरणार्थ तुम्ही मराठीमध्ये समजा काही लिहायला सांगितलं चॅट जीपीटीला, अजून ते इतकं चांगलं येत नाही, काय कारण मराठी डेटाच नाही ना, डिजिटल डेटा मराठीतलं कमी आहे. ओके. प्रश्न असा की त्याला ट्रेन करायला, तो शिकतो त्यातनं. म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला काय, आतापर्यंत चॅट जीपीटीला सगळं विकिपीडिया, सगळं इंग्लिश नॉवेल, सगळं आपले चॅट आणि सगळं दिलेलं आहे. बापरे. आणि तो काय करतो की हे सगळं नॉलेज जे आहे ते सगळं नॉलेज क्रंच करून ते वेगवेगळे वाक्य, त्यातले शब्द, त्यातले रिलेशनशिप, त्याला व्हेक्टर्स म्हणतात किंवा पॅरामीटर्स म्हणतो, असे बिलियन्स ऑफ पॅरामीटर्स मध्ये तो स्टोअर करून ठेवतो एका विशिष्ट पद्धतीने. त्याला ट्रेनिंग मॉड्यूल म्हणतात. हा ट्रेनिंग प्रोग्राम झाला. म्हणजे संबंध ते नॉलेज घ्यायचं आणि त्या नॉलेजचं रिप्रेझेंटेशन करायचं. कुठल्या शब्दानंतर कुठला शब्द येतो, कुठला फ्रेज नंतर कुठली फ्रेज, असं इतकं स्टडी करून त्याला बिलियन्स ऑफ पॅरामीटर, केवढं ज्ञान आहे ना, केवढं वाक्य, केवढं काय, इतक्या नॉवेल, इतकं सगळं बिलियन्स ऑफ पॅरामीटर्स त्याला लागतात. हे सगळं पॅरामीटर शोधून ते ट्रेनिंग मॉड्यूल होतं.
आणि इन्फरन्स मॉडेल आहे, त्याचा वापर करून इन्फरन्स ते फक्त 500, 1000, 2000 शब्द ओळींचं असतं, ते फार मोठं नसतंच ते. तर ट्रेनिंग करण्याकरता आपल्याला डेटा लागतो. हा समजा आपण त्याला थीम दिली की 2 भाऊ आहेत, एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केला आणि नंतर तो आपल्या गावी निघून गेला, शेतावर काम करत होता, त्याचं कोणावर ते प्रेम जमलं, मग त्याचं हे चालू होतं, तेवढं पोलीस आले त्यांनी पकडलं वगैरे, समज एक. आणि मला अर्नेस्ट हेमिंग्वेच्या स्टाईलमध्ये गोष्ट लिहून दे, ते चार्ल्स डिकन्सच्या. तर तो आतापर्यंत जे शिकलेला आहे की तो चार्ल्स वाक्य कशी वापरत होता, शब्द कुठे वापरत होता, कशाच्या पुढे काय, हे जे ज्ञान आहे तो त्याच्यावर शिकेल आणि त्याच्या स्टाईल मध्ये ही थीम घेऊन तो आपल्याला कादंबरी किंवा शॉर्ट स्टोरी लिहून देईल. हा तर गाणं त्याला समजा 150 गाणी आपण ऐकली शंकर जयकिशनची, त्याला सांगितलं एक दुसरी एक कविता दिली की शंकर जयकिशनच्या स्टाईल मध्ये मला तू म्युझिक करून दे, तर शंकर जयकिशनच्या स्टाईल मध्ये तो आपल्याला लर्न की तो वाद्य कुठली वापरतो, तो कुठले राग. तर शंकर जयकिशन यमन, भैरवी, शिवरंजनी जास्त वापरायचे, एक उदाहरण म्हणतो, किंवा पहाडी. हा तर असे मग तो शिकतो की अरे हा ह्याच्यात असं केलं पाहिजे. तर मराठीमध्ये डिजिटल डेटा किती आहे, फार नाहीये ना शिकायला. म्हणजे सर एका अर्थी चांगलं आहे ना, नाही जॉब वाचण्याच्या दृष्टीने नाही एका बरोबर. पण थोडक्यात काय की मराठीमध्ये अजून ट्रेनिंग पण वेट फॉर 5 years. सी आता सुद्धा ट्रान्सलेशन लोक म्हणतात आम्ही जे ट्रान्सलेशन 60-70% बरोबर येतो ट्रान्सलेट, बरोबर आहे, गुगल ट्रान्सलेट मध्ये, त्याच्या पलीकडे येत नाही. काय येत नाही, ह्याच्याकडे 2 भाषांमधली ट्रान्सलेशन तो शिकतो, ट्रान्सलेट केलेल्या वाक्यांमध्ये, याच्यावर नाही याच्यावर नाही याच्यावर नाही. तर त्या सगळ्यामध्ये तो जे शिकतो त्यामध्ये आतापर्यंत जो डेटा आहे तो GPT-4 मध्ये पहिल्यांदा 2019 पर्यंतच दिला होता डेटा, मग GPT-4 मध्ये 2022 पर्यंत दिलाय मला वाटतं. आता 2025-26 पर्यंत प्रचंड दर क्षणाला कित्येक टेराबाईट तयार होतात, इतके सेन्सर्स, इतके मेडिकल इक्विपमेंट, इतके चॅट्स आणि इतके सॅटेलाइट मधला डेटा आणि इतकं सगळं ऍड करून केलं. तर या सगळ्या डेटावरून तो शिकत गेला तर पुढं तो ट्रान्सलेशन जास्त परफेक्ट करत राहील. सो आता जे लोक तक्रार करतात ना, आम्ही बघितलं ChatGPT विचारलं ते उत्तर अजून परफेक्ट येत नाही बरोबर, थांबा 5 वर्ष थांबा, का तो पण आणखीन डेटावरून तो जे शिकेल ना त्याच्यानंतर तो नियर परफेक्शन कडे जाईल आणि त्यावेळी जॉब जायला सुरुवात. कारण काय होईल आता काय होतंय की तुम्ही ChatGPT नाही करता, पण आम्हाला तरी तपासावं लागतं की बरोबर किती ट्रान्सलेशनचं बरोबर. म्हणजे सर ट्रान्सलेशनचे जॉब जातील 5 वर्षात, बऱ्यापैकी जातील, 10-5-10 वर्षात तर ट्रान्सलेशनचे बऱ्यापैकी जॉब जातील. म्हणजे खूप उलथापालथ होणार आहे. इव्हन जर्नलिस्टचे जे रिपोर्ट जी काही घटना घडली ते तुम्हाला कॅप्चर करावंच लागतं, एक्सप्लेन काही करू शकत नाही. बरोबर आहे. पण त्याच्यानंतर ती घटना घडल्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड करावं लागतं की इथे आणखी पूर्वी असे घडले होते, इथे त्यांनी इतके फंड पूल दुरुस्तीला दिले होते पण ते त्यांनी वापरले नाहीत. हा जो सगळा डेटा खोदून काढावं तो सगळा पटापट तयार होईल ना. तिथनं तुम्ही हा अपघात झाला ही बातमी दिली की त्या पुढचा सगळा रिपोर्ट तयारच करू शकतो. हा त्यातला महत्व. सो बेसिकली अनेक जर्नलिस्टचे जॉब जातील, अनेक वकिलांचे जॉब. काय असतं की आता बघितलं तर एक मोठा वकील असतो त्याच्या हाताखाली अनेक ज्युनियर वकील असतात. सो ते ज्युनियर वकिलांचं काम असतं की मोठा ऑर्ग्युइंग ऍडव्होकेट जो असतो की लॉयर असतो त्याला प्रिपेअर करून मटेरियल द्यायचं. आता वकिली भाषेत की स्टेट ऑफ राजस्थान अमुक तमुक वगैरे असे सगळे ते त्यावेळी असं झालं होतं. त्यावेळी मग काय लागला होता निकाल ते वकील कोर्ट करतात, बघा हायकोर्टाने हा निकाल दिला होता त्यावेळेला. सो त्याला प्रेसिडन्स असतो, तो बघून मग त्याला निकाल द्यावा लागतो. सो हे सगळे आपल्याकडे नेहमी वकिलाच्या मागे अशी जाड पुस्तकं दाखवतात. ही सगळी पुस्तकं आता डिजिटल आहेत की आतापर्यंत सगळे खटले, आतापर्यंत निकाल, आतापर्यंत कायद्याची पुस्तकं. आता हे जेव्हा डिजिटल आहे आणि ते सर्च करता येतं, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणतात. आतापर्यंत तुम्ही कम्प्युटरशी जे संवाद साधू शकत होता तो स्ट्रक्चर्ड लँग्वेज मध्ये करू शकत होता. ओके. इफ देन एल्स त्यातलं कुठलाही जावा, सी कुठे, कॉमा कुठे, डॉट कुठे, फुल स्टॉप कुठे, त्याप्रमाणे तो कंपाईल करतो. पण आता तुम्ही तुमच्या भाषेत बोलू शकता. तुम्ही आता मोबाईलवर की मी आता इथे उभा आहे, मला इथे जायचंय म्हणलं तू मॅप दाखवू शकतो. मी असं तुम्ही तुझ्या मराठीत बोलू शकता, इंग्लिश मध्ये बोलू शकता. मग ही भाषा त्या मोबाईल मधल्या कम्प्युटरवर कळते कशी, तो एक्झिक्यूट कसा करतो, त्याचं कंपॅरिझन कसं होतं. तर हे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आहे. तुम्ही तुमच्या भाषेत बोलू शकणार आणि कम्प्युटर तुमच्या भाषेत उत्तर देणं. बापरे.
हे याचाच भाग आहे ना, त्याची प्रगती खूप झाली म्हणून तर हा जो सगळा भाग आहे तर लिगल डॉक्युमेंट जे आहेत त्यातनं सर्च करत जाणं, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आल्याशिवाय ते शक्य नाही. इफ देअर इज असतं शक्य. उदाहरण सांगतो, फेसबुकच्या सगळ्या चॅट्सवरून गुन्हेगारी शोधणं, कसं शोधणं तर म्हणजे आता फेसबुकवर कोणी मी आता असा बॉम्ब आपण बनवूया आणि तिथे टाकूया असं काय म्हणणं शक्य नाही. त्याला काही आपण कोड भाषा वापरतो, जसं बंदुकीला घोडा वापरतो हिंदी सिनेमामध्ये घोडावर, तसं काहीतरी कोड भाषा. पण दोन गुन्हेगार करत असताना कुठले ठराविक शब्द वापरतात का, मग त्याचे काय अर्थ असू शकतात. पण ते पहिली गोष्ट संभाषणात जाणं, त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असल्याशिवाय तुम्ही ते इंग्लिश मराठी हिंदी ते वाचणं त्याचा अर्थ लावणं कसं शक्य आहे. बरोबर आहे. इव्हन तुम्ही संपूर्ण आर्टिकल वाचून त्याचा संक्षिप्त करा, म्हणजे समरी करा, त्याचा अर्थ कळल्याशिवाय समरी कशी करा. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग शक्यच नाही ना. सो द मशीन ऍक्च्युली अंडरस्टँड द नॅचरल लँग्वेज अँड देन त्याचं हे बरं. तसं त्यामुळे वकिलांमध्ये ही सगळी डॉक्युमेंट धरून स्टेट ऑफ राजस्थान विरुद्ध अमुक अमुक अशा सगळ्या केसेसचे डिटेल्स तो काढून ऑर्गन वकिलाला देऊ शकतो. मग खालचे वकील करणार काय, गेले. बापरे. जसं ड्रायव्हरलेस कार्स येतील, कार्स फक्त नाही, एसटीज बसेस आणि ट्रॅम्स आणि इव्हन विमानाचा सुद्धा विचार चालू आहे. पण 50 वर्षाला ऍट दॅट टाइम कोट्यावधी लोकांचे जॉब जातील ना. हा जो सगळा भाग आहे ना, दॅट इज फ्रायटनिंग. म्हणजे हा अनेक लोकांचे रोबोटिक्स जसं जसं वाढेल तसं सामान्य कामगारांचे जॉब जातील. म्हणजे अगदी क्लिनिंग पासून, आता तर जपानमध्ये एक पूर्ण हॉटेलच रोबोट चालवत आहे, स्वयंपाकापासून सगळं. सो इट टेक टाइम. उद्याच्या उद्या घाबरून, पण मुलांना नेहमी सांगत असतो 20-30 वर्ष तुमच्या करिअरमध्ये जी मुलं आता शाळेत आहे, जी मुलं कॉलेजमध्ये आहे, की जी पुढचं 40 वर्ष काम करणार आहेत, 30 वर्ष काम करणार आहेत, त्यांच्या आयुष्यात खूप उलथापलती होती. उदाहरण हे एआय विषयी बोलतोय आपण, फक्त एआय मुळे नाही होणार आहे, इंटरनेटमुळेच अगोदर प्रचंड होणार आहे, जे आता होऊ घातल्यावर होत आहे. जे बिल गेट्सने 1997 साली का कुठल्या तरी बिझनेस ॲट द स्पीड ऑफ लाईट म्हणत या पुस्तकात म्हटले. लाईट तो शब्द आठवत नाही. अप्रतिम पुस्तक आहे, म्हणजे अप्रतिम पुस्तक आहे. त्यांनी सांगितलं की इंटरनेटमुळे सगळे मिडलमॅन नष्ट होतील. म्हणजे पूर्वी ट्रॅव्हल एजंटकडे आपण बरोबर तिकीट बुक करायला जायचो, आता इंटरनेटवर न करतो. सगळे ट्रॅव्हल एजंट खराब झाले. फक्त असे ट्रॅव्हल एजंट उरले ज्यांनी रिइन्व्हेंट केलं स्वतःला. म्हणजे आम्ही सगळं ग्रुप घेऊन जातो, तुमचं हॉटेल सगळ्यांचे बुक करतो, तुम्हाला एक गाईड देतो, तुमचं असं सगळं साईट सीइंग करवतो. हे ज्यांनी असं ऍग्रिगेट केलं, ज्यांनी रिइन्व्हेंट केलं ते फक्त तिकीट कट करणं गेले सगळे. तर हा जो सगळा प्रकार आहे ना, दुकानाचं काय विरोध आहे, एवढा मोठा प्रकार. बघा, शर्टाच्या दुकानाची गरज काय, एवढी शर्टाची दुकानं सगळी जंगली महाराज कुठे सगळीकडे, त्याची गरजच काय. कारण मी ऑगमेंटेड रियालिटी नावाचा जो प्रकार आहे, जो इंडस्ट्री 4.0 जो भाग आहे, तो वापरून तुम्हाला त्या रेमंड किंवा लुई फिलिप किंवा काय मला माहिती कुठले ब्रँड किंवा ओके अमुक साईज कुठला तर 42, ज्यांना मला प्रेझेंट द्यायचं त्यांच्याकडनं सांगतो 42, आणि कलर कुठला म्हणलं ब्लू, मग हाफ का फुल, मग सांगितलं तो मला कसा दिसेल, इव्हन लुक अँड फील, आम्ही ऍक्च्युअली शर्ट न विकत घेता ऑगमेंटेड रियालिटी मधनं मला कळू शकतो. मग मी डायरेक्टली त्यांच्या वेबसाईटवर करेन. सगळी दुकानांचं काय होईल हा प्रश्न. टाईल्सचं तेच, तू हे बघितलं अशी ऍडव्हर्टाइजमेंट, मोबाईल धरायचा, या फरशीवर आपल्याकडे मेनू येतो की तुला ग्रॅनाइट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, हा मग तो जर का केला तर कसं फ्लोर हे दिसलं तर कसं दिसेल, हे ऑगमेंटेड रियालिटी तुम्हाला दाखवता येतं. मग तुम्ही सिलेक्ट करता. मग एवढं सगळं टाईल्सची दुकानांचं काय होणार. बापरे. पुस्तकांचं तर ऑलरेडी कित्येक डझनावरी दुकानं रोज बंद पडतात. फर्ग्युसन रोडची 3 पुण्यातली बंद पडली, मॅनीज बंद पडलं, बरोबर. तर हे जे सगळं अमेरिकेत चिकार बंद पडतात. फॉइल्स लंडन मध्ये एक दुकान, माझं फार आवडतं दुकान, खूप तासन तास बसायचो मी तिकडे. आणि लेस्टर स्क्वेअर मी पिकॅडिली सर्कसला जायचो, तिकडे वाटेवर असायचं. तर हे जे सगळं आहे, अमेझॉन तुम्ही मागवता, आता अमेझॉन मिडलमॅनच आहे, लक्षात ठेवा. म्हणजे प्रकाशक आणि तुम्ही याच्यामध्ये मिडलमॅन आहे ना अमेझॉन. किंवा प्रोड्युसर, तुम्ही वॉशिंग मशीन अमेझॉन घेतलं किंवा मोबाईल घेतला तर अमेझॉन पुढे मिडलमॅनच आहे. पण पुढे मिडलमॅन जो नष्ट होतील
ते ब्लॉकचेनमुळे नष्ट होतील. ऍक्च्युली ओला उबेर सुद्धा ब्लॉकचेनमुळे नष्ट होतील. ते आता आपण त्या शिरण्यात अर्थ नाही. पण थोडंफार सांगा सर. माझं इंडस्ट्री 4.0 वाचा म्हणजे नाही, ब्लॉकचेनमुळे तू युल बी डायरेक्टली सी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मुळी मध्यस्थ खलास करण्याकरता निर्माण झाली. बँकांची गरजच नाही. तुम्ही डायरेक्टली ट्रान्झॅक्शन करू शकाल आणि तुमचं संपूर्ण नोंद होऊ शकेल आणि ते व्हेरीफाय पण होऊ शकेल. ते सुरक्षित पण राहील कारण एकच ट्रान्झॅक्शन अनेक नोट्स वरती एकाच वेळेला रिफ्लेक्ट होईल आणि त्यात हॅश वगैरे. माझं सगळं इंडस्ट्री 4.0 ब्लॉकचा अतिशय चांगला एक्सपिरियन्स जरूर. पण मुख्य काय की त्यामुळे तुम्ही आणि डायरेक्टली कन्झ्युमर आणि प्रोड्युसर कनेक्ट करणं हा तर. सो आता ओला आणि उबर तुम्हाला कशाला हवेत कारण तुम्ही आणि ड्रायव्हर ह्याच्यात ओला आणि उबरचं सॉफ्टवेअर येतं. सो इसेन्शियली त्याची काय गरज आहे हा त्यातला महत्वाचा. सो द पॉइंट आय एम ट्राइंग टू मेक इज की सगळे मध्यस्थ जर का नष्ट होणार असेल नॉट नाव अँड द 10, 20, 30, 40 इयर्स. म्हणून मी सगळ्या तरुणांना सांगत असतो लगेच धावा करू नका रस्त्यावर, पण बी प्रिपेअर्ड फॉर व्हॉट इज कमिंग. आणि या सगळ्यामुळे शेकडो हजारो दुकानं, बँकांच्या एवढ्या हजारो ऑफिसेसचे काय सगळे ऑफिसेस म्युझियम्स बनतील. फक्त बँका नाही सगळीच. ऑफिसला जाण्याची काय गरज आहे? ऑफिसला जाण्याची एक सुद्धा गरज नाही. सगळ्यांना डेटा शेअर होऊ शकतो. पण आता सुद्धा वर्क फ्रॉम होम एक्झॅक्ट चालूच आहे. तर ते पण वाढेल ना. आता पूर्वी कोविडमध्ये फोर्स झाला होता आपल्याला. कोविडमध्ये एज्युकेशन जे वर्क फ्रॉम होम चाललं होतं म्हणजे लर्न फ्रॉम होम जे होतं ते आपल्याकडे फेल गेलं बऱ्यापैकी. रिझन इज स्मार्टफोन सगळ्यांकडे नव्हते आणि बहीण भाऊ स्पेशली खेड्यात बहीण भाऊ शेअर करायचे आणि ते जमायचं नाही वगैरे. आता पण आता अनदर 5 years अनदर 10 years जेव्हा सगळ्यांकडे असतील आणि त्यावेळेला चित्र खूप वेगळं असेल. शाळा कॉलेजमध्ये चित्र खूप बदलेल. शिक्षकांनी लिहायचं मुलांना लिहून घ्यायचं हे चित्र बदलेल. कारण आता मुलं लिहून घेतले मोबाईल लिहून फोटो काढतात. पण शिक्षकांनी जर उत्कृष्ट व्हिडिओ तयार केले तर शिक्षक 9 ते 5 जायची काय गरज. तुम्ही रात्री 11:30 वाजता व्हिडिओ खान अकॅडमीचे बघा तुम्ही सगळे व्हिडिओ उत्कृष्ट असतात आणि ते तुम्हाला 3D मध्ये सगळं दाखवू शकतात. आज ऑपरेशन सुद्धा ग्राफिक्स आणि ऑगमेंटेड व्हर्च्युअल रियालिटीमुळे तुम्हाला प्रेत फाडावे लागत नाही. तुम्ही ऍक्च्युअली माणसाचं संबंध व्हर्च्युअली ते फाडून तो लिव्हर इथे किडनी इथे डिजिटली दाखवू शकता असं. सो हे क्रांतिकारक आहे सगळं. म्हणजे इंडस्ट्री 4.0 विषय फक्त AI नाही. AR, VR आणि IoT बिग डेटा एकत्रित रिझल्ट आहे. त्याचं 3D प्रिंटिंग. 3D प्रिंटिंग पूर्वी आपलं मॅन्युफॅक्चरिंग सबट्रॅक्टिव्ह होतं. म्हणजे शिल्पकार जसं एक दगड घेतो आणि ज्याला नको असलेला काढतो तसं आपण एक लेथ किंवा मेटलचा तुकडा घेतो आणि तो नको असलेला आपण लेथनी किंवा CNC मशीननी काढतो. आता आपण काय करू जे व्हायचं त्याची डिजिटल इमेज आपण त्याला फीड करू आणि ज्याचं मोल्टन किंवा वितळलेलं किंवा पावडर फॉर्म मध्ये आपण फीड करू आणि त्याचा लेअर बाय लेअर तो तयार करत आहे. आज डेंटिस्ट्री मधले विमानामधले अनेक भाग 3D प्रिंटिंग होतात. 3D प्रिंटिंग देऊळ तयार झालेले आहे. 3D प्रिंटिंग एक बिल्डिंग उभी केलेली आहे. उद्या मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरचं काय होणार, आर्किटेक्टचं काय होणार हे आज तयार आहे. म्हणजे बिल्डिंग पण अख्ख्या उभ्या पूर्ण 3D म्हणजे आर्किटेक्ट बिल्डर ही लोकांचं पण पुढे भविष्य बदलतील. म्हणजे काय माहिती का इतकं हेजी आहे की मी असं बोल्ड स्टेटमेंट करणार सगळे रस्त्यावर फिरत राहतील. प्रश्न असा की त्यांचे रोल्स खूप बदलणार आहेत, प्रचंड बदलणार आहेत आणि वेगाने बदलणार आहेत. रेग्युलर क्लार्क्स आणि अकाउंटंट्स आणि इक्विटी रिसर्च आणि हे तर सगळं जातील. इव्हन प्रोग्रामर्स आणि हे जे ट्रॅडिशनल सगळे जॉब्स आहेत कॉल सेंटरचे वगैरे ड्रायव्हर्स आणि असंख्य जॉब जातील. क्रिएटिव्ह क्षेत्राला सगळ्यात शेवटी धक्का लागेल. पण जसं मी आता गाणं म्हटलं तर गाणं तयार करू शकत असेल तर काय, पण क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये तरी सुद्धा ते गाणं प्रोड्युसरला आवडेलच असं नाही. मग त्याला आणखी 2-3 करायला सांगितलं त्यात सुद्धा मग काय प्रगती होईल काही कल्पना नाही. पण ते पूर्णपणे जाईल असं नाही. पण बाकी अनेक जिथे अल्गोरिदम आहे जिथे जिथे काही कशा तऱ्हेने करायचं तुम्ही मानताय ते सगळं तर नक्कीच जाईल. पण त्याच्या पलीकडल्या पण गोष्टी जातील. हा त्यातला काय झालंय माहितीये का सगळ्यात तो सध्या AI मध्ये चर्चा काय चालू आहे ते सांगतो की आतापर्यंत जो डेटा दिलेला होता ना त्या डेटावरून जो शिकत होतो डेटावरनं पॅटर्न शोधणं हा खरं इंटेलिजन्सचा भाग आहे. खरा माझ्या मनात माझ्या पुस्तकात लिहिले की इंटेलिजन्सचा एकच नसतो तो 6-8 प्रकारचा असतो. गार्डनर नावाच्या माणसाने ते शोधून काढलं. म्हणजे म्युझिकल इंटेलिजन्स असतो किंवा गाण्याचा असतो, कोणाला स्पॅशल म्हणजे स्पेसच्या संदर्भात आर्किटेक्ट्स आणि पेंटर्सना तो लागतो. तर तो काही कमी महत्वाचा नसतो. आपण फक्त एकाच तऱ्हेचा इंटेलिजन्स मोजतो. लॉजिक तून विचार किंवा पॅटर्न शोधणं म्हणजे 1, 3, 5, 7 पुढचा आकडा कुठला आपला IQ टेस्ट मध्ये तो असतं नाही जास्त. बरोबर. तर
एआय मध्ये सुद्धा साधारण पॅटर्न रेकग्निशन हा सगळं डेटा दिला की त्यातले पॅटर्न शोध. आता सुपरवाइज्ड आणि अनसुपरवाइज्ड लर्निंग असे दोन भाग असतात एआय डेटा अनालिटिक्स मध्ये. सुपरवाइज्ड आणि कुठलाही मी डेटा सायन्स शिकवतो ऍज अ गृहीत धरा. तर अनसुपरवाइज्ड लर्निंग म्हणजे डेटा दिलेला आहे आणि तुम्ही काय शोधताय विचारलेलं नाही, तुम्ही तो छू म्हणतात त्यातले समजा शोध. समजा बँकेमध्ये 5,000 कस्टमर्स आहेत, त्या कस्टमर्सचा डेटा आपण दिला, त्याचं सेक्स, त्याचं वय, त्याची उंची, तो राहतो कुठे, त्याला पगार किती आहे, तो गाडी आहे की नाही, त्याचं एज्युकेशन काय झालं, त्याने MBA केलंय का वगैरे, असं सगळं 5,000 लोकांचं दिलं. आता तो यातले संबंध शोध. तो कदाचित त्याची उंची आणि पगाराचा संबंध आहे का ते शोधायचा प्रयत्न करतो. काय संबंध असणं शक्यता नाही. हे संबंध स्टॅटिस्टिक्स मोजतात. कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचा भाग आहे तो. एक जर का असेल तर त्याचा संबंध आहे. उंची आणि सॅलरी जर का एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स केले तर त्याचा संबंध असेल तर जो कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन 1 येतो. तो जर का 0 आला तर त्याच्यात काही संबंध नाही. तर उंची आणि पगार काही संबंध असू शक्यत तो 0.01 असा काहीतरी येईल. तर मग तो कंपाऊंडचं करू शकतो. जर उंची 5 फुट जास्त आहे पण वजन 60च्या खाली आहे तर त्याचा पगार इतका असेल का समजा. असे दोन्ही कंबाईन असे सगळं करत. त्यामुळे स्टॅटिस्टिक्स खूप मोठं लागतं आणि असे प्रत्येक 5,000 लोकांचे घेऊन त्याला संबंध आहेत का असं शोधणं म्हणजे व्हेरी कॉम्प्लिकेटेड स्टॅटिस्टिक्स और मॅथमॅटिक्स. असं करताना समजा तिने असं कन्क्लुजन काढलं की जो ग्रॅज्युएट झालेला आहे आणि जो MBA झालेला आहे आणि त्याला 3 वर्षाचा अनुभव आहे आणि ज्याची सॅलरी इतक्याच्या पेक्षा जास्त आहे तो मोटार गाडी विकत घेण्याची शक्यता 95% आहे. की हा आता मग असे सगळे कस्टमर्सचे मोबाईल नंबर घ्यायचे जे ग्रॅज्युएट आहेत MBA वगैरे आणि कॉल सेंटरला जायचे आणि कॉल सेंटर तुम्हाला कार लोन हवंय का, कार लोन हवंय का, हे असं होतं. त्याला अनसुपरवाइज लर्निंग म्हणतात. तुम्ही डेटा द्यायचा आणि त्यांना पॅटर्न. दिस इज मशीन लर्निंग. डेटावरनं पॅटर्न शोधणं म्हणजे मशीन लर्निंग, काही भयंकर नाही. पण आता त्याच्यामध्ये सुपरवाइज लर्निंग म्हणजे तुम्ही त्याला लेबल त्याला म्हणतात की तुम्ही काय शिकता हे दाखवता. म्हणजे आता मांजराचं चित्र दाखवून त्याला मांजर ओळखायला सांगणं बरोबर वगैरे असं जे सगळं आहे तर त्याला मशीन त्याला सुपरवाइज लर्निंग म्हणतात. मग तो इमेज रेकॉग्निशन त्याला करता येतं. ते मग सगळे प्राणी ओळखता येतात, तसे वनस्पती, तसे सगळे हे पण वीज, खांब, सिग्नल म्हणून तो ड्रायव्हरलेस कार्स मध्ये ओळखता यायला पाहिजे ना. तर त्यामुळे ते सगळं वस्तू ओळखता येणं हे सुपरवाइज लर्निंगनी होतं. आणि हे दोन्ही डेटा अनालिटिक्स मध्ये येतं. अगेन डेटावरनं शिकणं हे लक्षात पाहिजे. आता गंमत अशी झाली की त्याला एकदा कॅप्चा दिला. कॅप्चा माहिती करतो. कॅप्चा दिल्यानंतर ते यंत्र ते उत्तर देणार होतं. उत्तर दिल्यानंतर त्याला प्रश्न विचारला की तू रोबोट आहेस की तू माणूस आहेस असा प्रश्न विचारला झाला. तर त्यांनी काय उत्तर द्यावं त्याला चकवायचं होतं त्या अल्गोरिदमला. तर तो म्हणला आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड. त्याला असं नव्हतं सांगायचं की मी हे काढलं कुठनं. मग त्यांनी सगळे डेटा शोधला की त्याला आतापर्यंत दिलेल्या डेटामध्ये असं काही उत्तर आहे का कोणीतरी कादंबरीत किंवा असं कोणीतरी उत्तर दिलं पुढच्या कुठल्याही कादंबरीत असं विचारलं असा प्रश्न असेल तर तो शिकेल असं उत्तर देईल. कारण हे सगळं ज्ञान पॅरामीटर्सच्या संदर्भात केलं लक्षात. सो तरी सगळं शोधलं असं कुठेच सापडलं नाही. म्हणजे याचा अर्थ तो विचार करतोय की काय इंडिपेंडंटली एआय आणि तिथनं खरा वादाला सुरुवात झाली. मी आता उदाहरण सांगतो म्हणजे आता एआय इंडिपेंडेंटली विचार करायला लागलेला आहे आणि नाही तो झाल्यानंतर मग तो माणसाच्या हिताच्या विरुद्ध कशावर विचार करू शकणार नाही. इथून जेफ्री हिंटन ज्यांनी बॅक प्रॉपगेशनचा अल्गोरिदम काढला म्हणजे डीप लर्निंग ज्याला म्हणतात मशीन लर्निंग जो त्याचा गुगलमध्ये होता ते गुगल मधनं रिझाईन केलं. तो म्हणला मी आता ह्याच्यापुढे एआय मध्ये काम करणार नाही कारण आता ज्या दिशेने चाललेले आहे ते माणसाला घातक ठरण्याची शक्यता आहे. इलॉन मस्क तेच म्हणतोय, हरारी तेच म्हणतोय. आज सगळीकडे चर्चा. हे फक्त उदाहरण नाही. त्याला सांगितलं की ही बाटली नंतर काहीतरी गॉगल्स आणि मांजर अशा 3 वस्तू ज्याच्यात आहेत असे जोक तयार करून सांग. तो त्याच्यावर जोक तयार करून सांगतो आणि त्याला सांगितलं हा जोक काय आहे तर तू सांगतो बघा ते दुसऱ्या वाक्यात हे अनएक्सपेक्टेड आहे ना. आपल्याला एक्सपेक्ट नसताना सुद्धा हे वाक्य आलेले आहेत. तिथे जोक हा एक्सप्लेन करून सांगतो तो जोक काय ते. ओके. सो तर हे काय भानगड आहे. हे कुठे आतापर्यंत म्हणजे एक्सप्लेनेशन कुठे शिकवलं नाही. आता तो स्वतः विचार करायला लागलेला आहे की काय मग थिंकिंग म्हणजे काय, इंटेलिजन्स म्हणजे काय, कॉन्शियसनेस म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय. हे सगळ्याच्यावर इतकी फिलॉसॉफिकल लेवलवरती चर्चा चालू आहे सध्या एआय कम्युनिटीमध्ये.
म्हणजे लोक हरारी जी चर्चा चालू आहे ती ही आहे की एआय पुढे घातक आहे का काय काय ठरू करेल, म्हणून मग एआय रेग्युलेशन, मग एथिकल एआय आणि एआय वरती सेन्सरशिप घालावी का, ह्याच्यावर चर्चा सगळ्या चालू आहेत आज. हा नवीनच विषय आहे एकदम, खूप वेगळाच विषय की एआय आता म्हणजे इंटेलिजन्स लेवलला सुद्धा इतका ऍडव्हान्स झालेला आहे. तर 3 ANI, AGI आणि ASI. ANI म्हणजे आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स, ओके, जो ह्युमन पेक्षा कमी असतो पण जो उपयुक्त पडतो, म्हणजे रोबोट जाऊन हे करणं, केअर काढणं वगैरे असं. AGI म्हणजे माणसा एवढं, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, माणसा एवढं इंटेलिजन्स तो अजून झालेला नाही, पण तो 2-3 वर्षात होईल. आणि ASI म्हणजे सुपर इंटेलिजन्स, तो एकेकडे वाटत होतं की या सेंचुरीच्या शेवटी होईल, पण लोकांचं मत 2035 पर्यंत ASI होईल. सो IQ जर का मोजला, म्हणजे आपण IQ मोजताना प्रश्न विचारतो ना, 1, 3, 5, 7 पुढचा आकडा कोणता, तसे ChatGPT विचारले आणि त्याच्यावर ChatGPTचा IQ काढला, तो 155 येतो. आईन्स्टाईनचा 160 होता. सो ChatGPT 5चा IQ, त्यांचं प्रोजेक्टेड IQ 1400 आहे. 1400. यामध्ये 2 भाग आहेत, एक म्हणजे लॉजिकल थिंकिंग वगैरे, ते माणसाला सरपास केव्हाच करेल, तो प्रश्नच नाही, कारण या सगळ्या डेटा बनून तो शिकलेला आहे, त्या डेटावर चिक्कर आर्ग्युमेंट लॉजिक, पण तुला प्रोग्राम लिहून प्रोग्राम लिहितो तो, काही करू शकतो तो. तर हा जो सगळा प्रकार आहे तो, पण एआय मध्ये दुसरा भाग आहे की माणसाला मुवमेंट करणं, तिथे रोबोटिक्स येतात. तर आतापर्यंत रोबोटिक्सची जी प्रगती आहे ती लिमिटेड आहे. तो हॉटेल चालवतो, स्वयंपाक आपण बघतो स्वयंपाक, पण तरी माणूस जितक्या डेक्स्टिरिटी त्याला म्हणतात, आपण जितक्या स्विफ्टली कुठल्याही यांनी हालचाल करू शकतो, तशी हालचाल अजूनही रोबोट करू शकत नाही. सर, मानवी इतिहासात बघितलं तर प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजीचा वापर नंतर गुन्हेगारीसाठी किंवा चुकीच्या कारणांसाठी केलं दिसून येतो. मग आता जी ही एआय टेक्नॉलॉजी खूप वेगाने वाढतीये, सो याचा वापर पण होईल ना गुन्हेगारीसाठी, तुमचं काय मत आहे? अगदी नक्कीच शक्य आहे. नुसते गुन्हेगार नाही, सर्वेलन्स साठी सुद्धा होऊ शकतो. म्हणजे चीनमध्ये उदाहरणार्थ तुमच्या पाळत ठेवणं, तुम्ही काय करताय, तुमची मतं काय आहेत, कुठे काय बोललाय तुम्ही, फक्त चीन, इतर अनेक देशात चालतं, अमेरिकेत सुद्धा चालतं. आणि दुसरं क्रिमिनल ऍक्टिव्हिटी सुद्धा, जसं तो स्वतः विचार करायला लागणं, हा जो प्रकार आहे ना, हे शक्य झालं तर तो आपल्या विरुद्ध कशावर जाणार नाही. 1933 साली आयझॅक ॲसिमोव्हनी रोबोट्सचे 3 नियम मांडले होते. आणि त्या 3 नियमांपैकी एक असा होता की रोबोट असं काही करणार नाही की तो माणसाच्याच विरुद्ध वागेल, हार्म जाईल. पण तो आता जर का नियम ओलांडणं शक्य जर का झालं, आता मी सांगितलं त्याप्रमाणे, तर तो उद्या काय करेल, रोबोट स्वतःच माणसाला मारायला लागेल का, अशक्य नाही. आणि समजा त्याच्या पुढे जाऊन समजा माणसांनी जरा अशाच ट्रेन केलं किंवा माणसाला अशा इन्स्ट्रक्शन दिल्या की, तर असं होणं शक्य आहे. म्हणूनच सध्याची सगळी चर्चा चाललेली आहे या एआयच्या प्रगतीला रोखणं शक्यच नाही. त्यात रोखण्याचा प्रश्न काय की कॅपिटलिझम मध्ये एका कंपनीने रोखलं तर दुसरी म्हणते मी दुसरी कंपनी करायला लागते, पहिली कंपनी मी मागेच राहीन म्हणून ती पण कंपनी करायचं. ही जी वृत्ती आहे, या वृत्तीमुळे कॉम्पिटिशन जी आहे त्या स्पर्धेमुळे हे थांबेल असं मला वाटत नाही. सर, पण मग काही इंटरनॅशनल लॉज किंवा असं काही करता येणं शक्य नाहीये कायद्याने? इंटरनॅशनल युद्धाच्या विरुद्ध एवढं लॉज, म्हणजे युक्रेनचं युद्ध झालं, गल्फचं युद्ध चालू आहे, सो त्याला हे म्हणूनच त्याच्यावर काय करायचं याच्यावर खूप विचार चालू आहे. म्हणून एथिकल एआय आणि असं सध्या चर्चा जी चालू आहे की त्याच्यावर रिस्ट्रिक्शन कशी आणायची. म्हणूनच सगळी जी मंडळी, हरारी काय, इलॉन मस्क सकट सगळी मंडळी, इलॉन मस्क तर पहिल्यांदा विरुद्ध होता. म्हणजे काय झालं की ओपन एआय ला त्यांनीच फंडिंग केलं होतं, पहिल्यांदा त्यांनीच कंपनी होती. आणि ओपन एआय म्हणण्याचं कारण असं की ते जे कोड आहे ते सगळ्यांना खुलं करावं आपण, असं त्याचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे ओपन एआयची ती पहिल्यांदा कल्पना होती, पण ओपन एआय नंतर ते मान्य केलं नाही, आता त्यांनी त्यांनी वागायला सुरुवात केली. हा बाहेर पडला, त्याला मायक्रोसॉफ्टने ताबडतोब हे केलं. सॅम अल्टमननी राजीनामा दिला होता आणि त्यावेळी मायक्रोसॉफ्टने लगेच रात्रीपत, इनफॅक्ट आम्ही एआय वॉर्स वरती पुस्तक लिहितोय आता. म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ओपन एआय, या सगळ्यामध्ये जे काही सध्या युद्ध चालू आहे ना, आणि इलॉन मस्क वगैरे, त्या सगळ्यांना त्यांनी व्यक्तिमत्व इतकं धमाल आहे म्हणजे त्याच्यामध्ये. आणि अमेरिकन, चीन याच्यामध्ये, म्हणजे राष्ट्रांमध्ये सुद्धा एआय वॉर्स असं पुस्तक चालू आहे. या स्पर्धेमुळेच किती आपण म्हटलं की आता ते गुन्हेगारीकडे आपण थांबवावं,
ते कसा आळा बसणार आहे, नुसतं गुन्हेगार नाही, एकंदरीतच या सगळ्या ह्याला आणि समजा 30% जॉब जातील, 30% जातील की नाही वेगळा मुद्दा आहे. एक एस्टिमेट 0 जातील, एका एस्टिमेट प्रमाणे 67% जातील, 10-20% कदाचित जातील, बाकीच्यांचं सगळं स्वरूप मात्र बदलेल. पण आपण ठरवलं की तेही नको, मला काही जॉबलेस नकोच आहे, आपण थांबू. असं झालंय का आतापर्यंत? असं यंत्राला की एवढी प्रगती होते पण आपल्याला नोकऱ्या टिकवायच्या, यंत्र नको, असं कधी झालं नाही. सो हा मोठा प्रश्न आहे की थांबायचं कुठे, रिस्ट्रिक्ट कसं करायचं, निदान माणसाला हानिकारक ठरेल असं करायचं नाही. सर मग याच्यामध्ये कुठले जॉब्स वाचतील किंवा लोकांनी काय केलं पाहिजे पुढच्या ह्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट, लगेच ताबडतोब घाबरून जाण्याचं काही कारण नाही, ताबडतोब नाही, पण पुढच्या 5-10-15 वर्षात मात्र खूप मोठे अपहिवल होण्यासारखे. माझं सांगणं नेहमी असं असतं की तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असाल, सिव्हिल करत असाल, अकाउंटंट असाल, फायनान्स असेल, तुम्ही जे करता त्यातले तुम्ही तज्ञ तुम्ही असाल. कारण फायनान्सचं बेसिक नॉलेज कुठे जाणार नाहीये, पण त्याच्यातल्या प्रोसेसेस बऱ्याच ऑटोमेट होतील, प्रोसेसेस बरेच सॉफ्टवेअर अल्गोरिथम्स करतील किंवा रोबोट्स करतील कित्येक गोष्टी. पण तुम्ही बेसिक तुम्ही जे करता त्यात एक्सलन्स गाठा. ओके. आणि एआय आणि डेटा सायन्सचं तुम्हाला बेसिक तत्व तुम्हाला कळली पाहिजे, त्याच्या मर्यादा काय ते कळलं पाहिजे, ते कुठपर्यंत जाईल हे कळलं पाहिजे. तुम्ही जे करताय त्याच्यावर आक्रमण करेल का, जर करत असेल तर तुम्हाला मायग्रेट कसं करता येईल किंवा तुम्हाला अडॅप्ट कसं करता येईल. उदाहरण देतो, हे पूर्वीपासून सुरू झालेलं. एटीएम झाले, टेलर क्लार्कचे जॉब्स गेले, कॅड-कॅम आला, ड्राफ्ट्समॅनचे जॉब्स गेले, अॅनिमेशन सॉफ्टवेअर आलं, वेगळं आर्टिस्टचे जॉब्स, हजारो आर्टिस्ट जॉब्स गेले, वर्ड प्रोसेसिंग आणि डीटीपी आलं तर टायपिस्टचे जॉब केले. पूर्वीपासून चालत आलंय. प्रश्न असा आहे की आता तर प्रचंड वाढलेलं. म्हणजे एका सोशिओलॉजिस्टने सांगितलंय की तुम्हाला 6 वेळेला तुमचे जॉब बदलावे लागतील, आणि जॉब बदलावे लागतील सिटी बँक टू अमेरिकन एक्सप्रेस नव्हे किंवा इन्फोसिस टू टीसीएस नव्हे. ज्या तऱ्हेने तुम्ही जॉब करत होता ते ऍब्सोल्यूट झालेलं आहे, नवीन. म्हणजे अनलर्न आणि लर्न करतील तेच टिकतील सगळ्या क्षेत्रामध्ये. तुम्हाला 6 वेळा तरी अपडेटेड व्हावं लागेल. त्याचे सायकोलॉजिकल परिणाम काय होतील, प्रत्येकात जमेलच असं नाही, कित्येक पेरिफेरल फेकले जातील. पण तुम्हाला लिडरशिप जर का हवी असेल तर तुम्ही जे करता त्याचा एक्सलन्स गाठा, आणि बदलाला तुम्ही सातत्याने तयार राहा. ते राहिला तर तुमचा जॉब जाणार नाही. मला माझ्या 67% वर काही जाणार नाही, 0 जाणार नाही, 10-20च्या दरम्यान हा अंदाज. पण बाकीच्यांचं नेचर मात्र बदलेल, आणि त्याला तयारी असणं, सातत्याने बदल स्वीकारणं. कारण आता एक उदाहरण सांगतो, मेटावर्स, त्याच्यावरती पण मी पुस्तक लिहितोय. तुमचं नवीन पुस्तक आहे. आता फेसबुकने मेटा हे नाव दिलं त्याचं कारणच असं होतं की तुम्ही फेसबुकवर आता टेक्स्टच्या स्वरूपात एकमेकांशी कनेक्टेड आहात. बरोबर. तर फेसबुकला असं करायचं की तुम्ही व्हर्च्युअली ऍक्च्युअली भेटताय असं दाखवायचंय. म्हणजे उदाहरण, तू लंडनला आहेस, मी न्यूयॉर्कला आहे, आणखीन कोणी पुण्यात आहे, पण आपण पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या तिथे बसलेलो आहोत. मागे आयफेल टॉवर आहे ऍक्च्युअली, तिथे एक टेबल आहे आणि आपण जेवतोय आणि आपण शेक हँड करतोय, आपल्याला टच सुद्धा आहे. हे फिलिंग तुम्हाला देता यावं, तुम्ही फक्त टेक्स्ट कसे मेसेजेस करताय, तुम्ही चक्क भेटा व्हर्च्युअल फील्ड, व्हर्च्युअल, हे ध्येय. आता हे कितपत, पण व्हर्च्युअल रिअलिटी एवढं फास्ट वाढतीये की आत्ता नाही झालं तर पुढच्या 20-25 वर्षात ते शक्य झालं तर ट्रॅव्हल इंडस्ट्री खलाच कशाला प्रवास करतोय मी. हो, म्हणजे ट्रॅव्हल इंडस्ट्री गेली, संपली, कम्प्लिटली रेव्होल्युशनरी. फक्त काय आहे की त्यात अडचणी बऱ्याच आहेत, त्यात शरद वेळ खूप जाईल. सर, विविध विषयांवर तुमची भरपूर पुस्तकं आहेत, सो ती वाचून अनेक जणांना फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? हो, नक्की. आणि याच्या पुढे माझे इतर अनेक विषयातले प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे इझम्सचे माझे प्रोजेक्ट्स आहेत, कॅपिटलिझम, सोशलिझम, फेमिनिझम, फाशिझम, अनार्किझम, असे सगळे 7-8, प्रत्येक 150-200 पानी पुस्तकं. त्याला फेमिनिझमचं इंग्लिश आणि मराठी दोन्ही झालेलं आहे. अच्छा. आयडियाज मध्ये, आयडियाज इन सायन्स, आयडियाज इन टेक्नॉलॉजी, आयडियाज इन इकॉनॉमिक्स, आयडियाज इन फिलॉसॉफी, आयडियाज इन हे, त्यातलं आयडियाज इन सायन्स झालेले, आयडियाज इन सायकोलॉजी झालेले, आता आयडियाज इन इकॉनॉमिक्स चालू आहे, असं सगळं. आणि त्यानंतर सेक्सवरती 4 पुस्तकं आहेत. ओके. आणि नंतर पश्चिम विचार म्हणून, म्हणजे पूर्वीपासून सॉक्रेटिस पासून ते चॉम्स्की पर्यंत जे अनेक विचारवंत होऊन गेले, म्हणजे पूर्व विचार नंतर येईल, पण पर्यंत पश्चिम विचार. आणि त्यामध्ये अनेक, इकॉनॉमिक्स मध्ये, सायकोलॉजी मध्ये अनेक लोकांचे जे मोठमोठे लोक विचारवंत होऊन गेले. म्हणजे रसेल असेल, कॅन्ट असेल, विटगेन्स्टाईन असेल, खूप मोठे माणसं आहेत, कारण ते आत्ताचा हररी असेल. या सगळ्यांच्या विषयी त्यांचे काय विचार आहेत ते 6-6 पानात प्रत्येकी मांडायचे. एखादं ज्ञान मराठी माणसाला समृद्ध करणं, हे मला ह्याच्यात मला फार मजा वाटते. गेल्या वर्षभरात
मला दर महिन्याला 7-7, 8-8 फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती भाषण झालं. ह्याचं कारण लोक घाबरलेत. कुतूहल आणि भीती या दोन्ही प्रचंड, म्हणून इतक्या डिटेल मध्ये इथं बोललो, सगळीकडे बोलत असतो किंवा भीती बाळगू नका. जे आहे ते तुम्ही एक्सलंट करा, पण काय एआय मध्ये चाललेलं आहे ह्याची मला बाउंड्रीज माहिती, काय होण्याची शक्यता आहे भविष्य काय येणार तर तुम्ही तराल. बरोबर, लगेच घालून पळापळ करून लगेच डेटा सायन्स घ्या, जुनं टाका असं मुळीच नाही. पण त्याची कल्पना तुम्हाला असली पाहिजे. माझीच पुस्तक वाचा आणि कुठलीही वाचा, पण नक्की त्याची तुम्हाला जी कल्पना आली पाहिजे, नाही तर तुम्ही तरणार नाही. येस सर. सो तुम्ही आज आलात त्यासाठी मनापासून आभार आमच्या सगळ्या टीम कडनं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. येस. सो कसा वाटला तुम्हाला हा एपिसोड? हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हा आमच्या कमेंट्समध्ये जाऊन नक्की सांगा. मला तर खूप मजा आली. आणि आमच्या वॉट स्टुडिओच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा असेच इंटरेस्टिंग पॉडकास्ट बघण्यासाठी. आणि तोपर्यंत बघत राहा व्हॉट्सअप.